जो गोल्डन फायबर आहे आपला त्याला आपण टोसा ज्यूट म्हणतो, आणि जो व्हाईट ज्यूट आहे त्याला कॅप्सुलिस म्हणतो. यांची मेथड सगळ्यांनी सारखीच आहे. म्हणजे आपण जर ग्रीन साठी त्यांना ग्रो करायचं असेल, सॉरी फायबर ग्रोसाठी, तर ड्रिलिंग किंवा ब्रॉडकास्टिंग दोन्ही मेथड अप्लाय करू शकतो. पण ब्रॉडकास्टिंग ही जनरली अप्लाय करत नाही, फक्त अप्लाय करत असेल तर फक्त आपण जे व्हाईट ज्यूट आहे त्यामध्ये अप्लाय करतो. आणि दोघांना पण सॉइल कशी पाहिजे, तर वेल ड्रेन ॲल्युअल टू सँडी लोम टू लोमी सॉइल, एकदम क्लेवी सॉइल. हेवी सॉइल त्याला जमणार नाही, कारण जे ड्रेनेज कंडिशन आहे त्याला प्रॉपरली ड्रेनेज पाहिजे. पण जो वॉटर लॉगिंग कंडिशन आहे ती टोसा ज्यूटला ससेप्टेबल आहे. पण व्हाईट ज्यूट आपला कॉर्चरस कॅप्सुलरिस हा वॉटर लॉगिंग कंडिशनला ससेप्टेबल नाही, तो एवढा हँडल करू शकतो. ठीक आहे. त्यांच्या व्हेरायटी वगैरे तुम्ही जर बघितला तर टोसा ज्यूटच्या वगैरे व्हेरायटी JRO JRC यानुसार चालू होतात. JRO 5843 किंवा 4278 अशा व्हेरायटीज आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकता. मॅक्झिमम व्हेरायट्या या ज्या आहेत व्हेरायटीज त्या पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा या राज्यामध्ये आहेत. आणि मॅक्झिमम व्हेरायटी डेव्हलपमेंट झालाय या सगळ्या व्हेरायटी डेव्हलपमेंट बांगलादेश राज्यामध्ये आहे. जर याचं जर तुम्ही बघितलं जर जिओग्राफिकल एरिया, बांगलादेश हे सगळ्यात जास्त कंट्री सगळ्यात प्रोडक्शन मध्ये एरियामध्ये आणि सुद्धा प्रोडक्शन ऑफ फायबर याच्यामध्ये नंबर 1 ची कंट्री आहे. त्याच्यानंतर आपला इंडियाचा नंबर लागतो, चायना, म्यानमार वगैरे. त्यांचं ओरिजिन बांगलादेश, इंडिया जो कंटिनेंट आहे इंडियन कंटिनेंट तो आहे, आणि जो टोसा ज्यूटचा एरिया आहे तो आफ्रिका आणि इंडिया असं त्यांचं ओरिजिन आहे. ओके. 37 लवकर जरा पुराण ना. देन ऍज कम्पेअर टू कॉटन, मल्टीपर्पज जर फायबर पकडा तर ज्यूट आहे. पण सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप फायबर क्रॉप आफ्टर कॉटन इज ज्यूट. सगळ्यात इम्पॉर्टंट क्रॉप आपला कॉटन आपण मस्त समजतो, कारण जो कॉटनचा एरिया आपल्या इंडियामध्ये जास्त आहे, कॉटनचा टेक्सटाईल इंडस्ट्री जास्त आहे, कॉटनचं मार्केट जास्त अवेलेबल आहे ऍज अ टेक्सटाईल और अदर पर्पजेस. पण जर मल्टीपर्पज जर तुम्ही बघितलं तर ज्यूट हा सगळ्यात मल्टीपर्पज क्रॉप आहे ऍज अ फायबर क्रॉप. त्याच्यापासून आपण वेगळ्या वस्तू, याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स खूप महत्वाचा आहे. ओके. तर जो कॉटन आहे, कॉटन किंवा आपण फक्त कपडे किंवा टेक्सटाईल मध्ये युज करू शकतो, पण जो ज्यूट आहे त्याच्यामध्ये भरपूर युज आहे. अल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक इन फ्युचर, आपण जो ज्यूट त्याला फ्युचर फायबर सुद्धा म्हणतात, कारण इट इज अल्टरनेटिव्ह प्लास्टिक. जे आपण प्लास्टिक बॅग्स आहे किंवा प्लास्टिक मटेरियल आपण जो युज करतो आपल्या घरामध्ये किंवा मध्ये, त्याचं जर रिप्लेसमेंट करायचं तर ज्यूट कॅन बी रिप्लेस बाय द प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिसला रिप्लेस करण्यासाठी ज्यूट हा काम करू शकतो, कारण ज्यूटचे जे वेगवेगळे फायबर्स आहेत किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपण युज करू शकतो. ज्यूट पासून आपण दोरी, कार्पेट्स, मॅट्स, पॉलिथिन की जे आपण बॅग्स आहेत त्या बनवू शकतो. वेगवेगळे हँडलूम्स आहेत किंवा आपल्याकडे सोफा वगैरे त्या सुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे अल्टरनेटिव्ह प्लास्टिक कॅन बी यूज एज अ फ्युचर फायबर एज अ ज्यूट. हे याचे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन आणि त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. त्याची सोयी बघितली. ओके. सोईंग करताना एक तर ब्रॉडकास्टिंग किंवा ड्रिलिंग, पण ड्रिलिंग इज अ मोस्टली सुटेबल. जी टोसा ज्यूटची स्पेसिंग आहे ज्यूट मधली ते 35 ते 10 किंवा, आणि जे व्हाईट ज्यूट ते 25 बाय 10, म्हणजे जे रो स्पेसिंग आहे त्यांची रो टू रो स्पेसिंग ती 25 किंवा 25 सेंटीमीटर पाहिजे, आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स 5 ते 10 सेंटीमीटर एवढा पाहिजे, जेणेकरून जे ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन ते मेंटेन राहील. आणि जो आपल्याला फायबर भेटत हा एक स्टेम फायबर आहे. ओके. तो सेल्युलो लिग्नाइन या कंपाऊंड पासून बनलेला आहे. त्याच्यामध्ये सेल्युलोज, लिग्नाइन असे प्रोडक्ट असतात. तर त्यांचं जो स्टेम आहे ते स्टेम फायबर आहे. आणि आपण जो स्टेम, आपला इम्पॉर्टंट क्रॉप आहे स्टेम, त्याच्यामुळे जो आपण त्याला सीड साठी ग्रो करू शकत नाही. जरी तुम्हाला सीड साठी ग्रो करायला त्याचा एक स्पेसिफिक एरिया आपण म्हणजे राखीव करतो सीड साठी ग्रो करायला, तो सीड आपण परत नेक्स्ट क्रॉपला आपण युज करू शकतो. जो फायबर तो स्टेम फायबर आहे. हार्वेस्टिंग करताना आपण एकदम बॉटम, जे एकदम खालची क्लोज टू सरफेस, तिथून आपण कापतो पूर्ण प्लांटला, आणि ते कापल्यानंतर त्याचे पूर्ण जे लिव्ज आहेत किंवा ते फ्लावर आहेत किंवा वरच्या ब्रांचेस असतील, टॉप ब्रांचेस, ते आपण शेडिंग करायला ठेवतो. जर शेडिंग झाली त्यांची लगेच शेडिंग झालं त्याला आपण लगेच एडिटिंगला करतो. बाळांनो, कोणाचा सुरू आहे ऑडिओ? ओके. 54. ओके. सो आपण त्यांना हार्वेस्टिंग केल्यानंतर जो ज्यूट क्रॉप आहे त्याला आपण हार्वेस्टिंग करतो फ्रॉम द सरफेस, म्हणजे जो एकदम खालचा एरिया आहे अप टू द बॉटम, तिथून कापल्यानंतर आपण पानं गणण्यासाठी किंवा पानं जे शेडिंग करतो त्याची, ते झाल्यानंतर आपल्याला लगेच रेटिंग लागतो. रेटिंग म्हणजे काय? रेटिंग हे मायक्रोवेव्ह बायोलॉजिकल प्रोसेस आहे, जेणेकरून जो स्टेम फायबर आहे त्याला लूज करायचं, पार्ट त्याची लूज करायची, जेणेकरून आपल्याला फायबर एक्सट्रॅक्शन करता येईल. सो रेटिंग करताना ही पाण्यामध्ये कंटिन्यूस ठेवलं जातं. म्हणजे जे ज्यूटचे आपण जे बंडल करतो वेगवेगळे, म्हणजे जेवढे आपण
जे प्लांट आहेत 10-20 प्लांट आपण बांधलं, त्याचा बंडल केलं व्यवस्थित 10 ते 15 डायमीटर एवढे, त्यांच्या हाईट नुसार 5 ते 7 मीटर एवढी हाईट वाढते झाडांची, त्यांच्या हाईट नुसार त्यांच्या डायमीटर त्यांचं वेगळं बंडल तयार केलं आणि ते बंडल आपण एका वेळेस सायमल्टेनियसली आपल्याला हार्वेस्टिंग केल्यानंतर ते सगळे आपण रेटिंग करायला टाकतो. रेटिंग कुठं करतो, एखादी वॉटर चॅनल असेल किंवा नदी नाले ओढ असेल त्याच्या ठिकाणी आपण ते पाण्याला ठेवतो 30 दिवसासाठी, 30 ते 35 दिवसासाठी. म्हणजे तो ऑप्टिमम जो रेटिंग ड्युरेशन त्यांचा 1 मंथचा ड्युरेशन आहे. ओके. आणि रेटिंग करण्यासाठी त्यांना आपण आठवड्याला चेक करू, 7 ते 8 दिवसामध्ये रेटिंग चेक करतो की त्यांचं रेटिंग झालंय का नाही. म्हणजे जो मॉइस्ट झाल्यानंतर ते फायबर लूज व्हायला सुरुवात, आपण ते जे स्टेम आहे ते हातांनी बुडांनी दाबतो, त्याच्यामुळे तो फायबर एक्सट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते. ओके. तर त्याला टेम्परेचर किती पाहिजे रेटिंगचा, हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मला कुठे विचारू शकतो. तुम्ही एमसीआर जरी कराल, एमएससी ला पुढे जाल किंवा आपल्या एक्झामिनेशन तुमची होईल तेव्हा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तो रेटिंग टेम्परेचर पाहिजे. रेटिंग टेम्परेचर फॉर ज्यूट इज 34 डिग्री सेल्सिअस. याच्या रेटिंग झाल्यानंतर मग फायबर एक्सट्रॅक्शन करतो आपण. फायबर एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, जो स्टेम मधून जो लूज झालेला फायबर आहे त्याला आपण बाहेर काढतो, त्याला वेगवेगळ्या म्हणजे याला धुतल्यानंतर वॉशिंग केल्यानंतर त्याला परत वाढवल्यानंतर परत आपण त्याला एक्सपोर्ट करतो, किंवा जे जिनिंग अँड प्रेसिंग युनिट आहे आपल्या ज्यूटच्या ज्या इंडस्ट्रियल वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपण त्याला पाठवतो मार्केटिंगसाठी. आणि मग त्याच फायबर मधून जो रॉ ज्यूट आहे, रॉ ज्यूटचं प्रोडक्शन जास्त आहे आपल्या इंडियामध्ये. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल वगैरे जे स्टेट आहे ते नंबर 1 ला आहे, पश्चिम बंगाल, आसाम वगैरे. ओके. तर ते आपण पाठवतो. त्याच्यानंतर मग वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ज्यूट फायबर पासून बनवलेले, बॅग्स असतील, रोप्स असतील, मॅट किंवा कार्पेट असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्री किंवा पोते असतील, किंवा इन कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स और इन सॉइल कव्हरिंग, दे कॅन बी यूज एज अ रॉ मटेरियल फॉर सॉइल इरोजन. ओके. तर याच्यामध्ये आपल्या स्टेटमध्ये बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये याचं एरिया आणि प्रोडक्शन जास्त आहे, पण प्रोडक्टिव्हिटी ती सगळ्यात जास्त आहे आसाममध्ये. ओके. तर पुरं आलेले आहेत. आणि शिवूया लवकर आपण आपला सुरू करून द्या आजचं आपलं लेक्चर, इंजिनिअरिंग फॉरेस्ट क्रॉप. ओके. आता मला सांगा, तुम्हाला जे असाइनमेंट दिलं होतं तुम्हाला कॉटन आणि ज्यूटचं, याच्यामध्ये सॉल्व्ह तुम्ही आता समजा 100 पोरं तुम्ही लेक्चरला अवेलेबल असतात, त्याच्यापैकी 50-60 फक्त सॉल्व्ह करता का रे? कोणासाठी काढतो आम्ही? आम्हाला गरज आहे घ्यायची असाइनमेंट गुगल फॉर्म तयार करून. तुमचा अभ्यास बाबा तुम्हाला सॉल्व्ह चुकलं तर चालतील ना, तुम्हाला आन्सर लगेच तुम्हाला लेक्चर झाला तर लगेच तुम्हाला आन्सर कळणार नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. पण तुम्ही तुमचे एक्झाम असेल किंवा तुमच्या ऑब्जेक्टिव्ह साठी तयारी करायची असेल तुम्हाला, एमएससी साठी, एंट्रन्स साठी वगैरे, तेच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह नंतर तुम्हाला कामात पडतील ना. तुम्ही जरी ते रेफर जरी केले, तुम्हाला आम्ही एक्सेल फाईल शीट जे तुम्हाला शेअर केल्या ग्रुपला, तुम्ही ते जरी बघितली, त्याचा प्रॉपर आन्सर जरी काढला, तुमचा एनटीचा अभ्यास आपोआप होऊन जाईल. ते आमचं सॉल्व्ह करा तुम्ही. म्हणजे ते आम्ही जे गोल तुम्हाला लिंक पाठवतो तेव्हा सॉल्व्ह करणं म्हणत नाही घरच्या घरी बसून. कॉटन साठी फक्त बघितलं 50-60 पोरं, जूट साठी बघितलं 50-60 पोरं. आता याच्यासाठी सॉल्व्ह करतील बघा. त्याचा डाटा तुम्ही प्रेझेंट किती आहे ते डाटा आमच्याकडे अवेलेबल आहे. परत जे तुम्ही सॉल्व्ह केलं आहे ते लिंक तुम्हाला 5-10 मिनिटासाठी अवेलेबल असते. मागची लिंक तुम्हाला 25 आणि 20 मिनिटासाठी दिली, तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकले नाही. त्याला काय अर्थ आहे? ते असाइनमेंट आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठीच आहे ना. फायदा आमचा होणार, तुमचा फायदा होणार एक्झामिनेशनसाठी. मार्क आमचे वाढणार, तुमचे मार्क वाढणार आहे. बरं, त्याचे डिटेल्स आमच्याकडे आहे, किती पोरांनी दिले, किती मार्क आहेत किंवा किती पोरं प्रेझेंट होते. त्याच्यानुसार तुमचे जे मार्क आहेत प्रॅक्टिकलचे किंवा मॅन्युअलचे अटेंडन्स, त्याच्यावरून आम्ही ऍव्हरेज काढू शकतो ना, कोणाला किती भेटला काय, किती मार्क द्यायचे काय नाही. म्हणून सांगतो किती अटेंड करा. चुकीचे चालते, कोणाला मार्क तुम्हाला विचारत नाही किती आहे काय, लगेच तुम्हाला मार्क डिस्प्ले होऊन तिथे रखडतात. ऍटलीस्ट तुम्ही सॉल्व्ह तरी करा, ते कमीत कमी. 100 बरोबर अटेंडन्स आहे आपल्या लेक्चर मध्ये झूम ऍपवर, त्याच्यापैकी 50-60 म्हणजे अर्धे लोक सॉल्व्ह करतात, बाकीच्यांना गरज नाही काही. हा, बाकीच्यांना गरज नाही का मग सॉल्व्ह करण्याची? त्यासाठी नाही असाइनमेंट गुगल फॉर्म तयार करून रात्रभर बसून क्वेश्चन काढा, याच्यावरची पीडीएफ तुम्हाला सॉल्व्ह तयार करून, याची गरज पण नाही आम्हाला. काय मॅनेजमेंट करून म्हणत पण नाही क्वेश्चन नाही, लेक्चर सोडून द्या म्हणतात. ठीक आहे, असो. सुरू करून देऊ. सो ग्रीन अर्निंग क्रॉप्स अँड फॉरेस्ट क्रॉप्स, जे ग्रीन अर्निंग क्रॉप्स आहेत सने फाईन त्यांच्या, ते फोटो बघू शकता. ग्रीन अर्निंग क्रॉप्स जे एकदम बारीक पानं आहेत ते त्यांचेच असतात, आणि लांब पसरट आहेत ते असतात.
दोघांचा फुल पण सेम असतो पिवळ्या रंगाचं. ओके. ग्रीन मॅरिंग क्रॉप्स म्हणजे असे क्रॉप जे आपण, ग्रीन मॅरिंग म्हणजे काय, जी याला हरित खत म्हणतात मराठीमध्ये, हरित खत. की आपल्या स्वतःच्या क्रॉप मध्ये ज्या आपण जो ग्रो करतो आपल्या लँड मध्ये किंवा आपल्या फील्ड मध्ये, आणि लगेच त्याच लँड मध्ये आपण त्यांना फ्लोइंग म्हणजे इन्कॉर्पोरेशन करतो, जेणेकरून सॉइलची फर्टिलिटी वाढावं, ऑर्गॅनिक मॅटर मेंटेन राहावं, सॉइलची फर्टिलिटी मेंटेन राहावं, त्यासाठी आपण ग्रीन मॅरिंग करतो. ग्रीन मॅरिंग म्हणजे डेफिनेशन काय ग्रीन मॅरिंग क्रॉपची, पहिला आपण ग्रीन मॅरिंग डेफिनेशन करून घेऊ. तिचं प्रोसिजर ऑर इन्कॉर्पोरेशन ऑफ ग्रीन लीफ ऑर ग्रीन क्रॉप्स in the field by flowing or incorporation in the soil to increase the fertility of field or to maintain the organic matter is called as green manuring. आणि जे क्रॉप्स आपण ते फील्ड मध्ये गाडतो किंवा आपण फील्ड मध्ये फ्लोईंग करतो लाईव्ह, ज्याचे ग्रीन सेल्स आपण किंवा ग्रीन टिश्यू आपण डायरेक्ट फील्ड मध्ये इन्कॉर्पोरेशन करतो, त्या क्रॉप्सला आपण ग्रीन मॅन्युअर क्रॉप म्हणतो. सनेम झालं, धेंचा झालं, बरेच असे क्रॉप्स आहेत, लुसन वगैरे झालं, किंवा इव्हन काउपी जे पल्सेस क्रॉप आहे आपले, कॉटन, ग्रीन ग्राम किंवा मुंग्रो वगैरे, त्यांचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण ते लगेच इन्कॉर्पोरेशन करू शकतो. ते पण ऍज अ ग्रीन मॅरिंग क्रॉप पण ग्रो करू शकतो. त्यांची स्मॉलरिंग कॅपॅसिटी जास्त आहे, फास्टली ग्रो होतात. मेनली जे पल्सेस क्रॉप आहेत, पल्स किंवा जे लेग्युमिनस ते सगळे ग्रीन क्रॉप मध्ये करू शकतो. आणि बरेच क्रॉप आहेत जे जे आपले सिरियल्स क्रॉप होते, मेज, जवार, सोरगम म्हणजे ज्वार आणि सोरगम, बाजरा किंवा काउपी, हे आपण तुम्ही थर्ड सेम मध्ये सरांनी शिकवलं तुम्हाला की ते इल्ड म्हणजे जे ग्रीन पर्पज साठी युज होतात, पण त्याचा आपण फॉरेस्ट पर्पज साठी आपण युज करू शकतो. ओके. सो ग्रीन मॅरिंग क्रॉप्स आपण त्याचा डिटेल मध्ये बघूया आता. ओके. ग्रीन मॅरिंग क्रॉप्स आर, पहिला आहे सनेम, त्याचं बॉटनिकल नेम आहे कोटोलारिया जुनेका, फॅमिली लेग्युमिनासी और फॅबियासी, ओरिजिन इज इंडिया आणि पाकिस्तान. सनेम असा क्रॉप आहे आपल्या इंडियामध्ये सर्वत्र ग्रो होतो. आता आपण मराठी किंवा हिंदीमध्ये जर बघितलं त्याला आपण सनई म्हणतो, म्हणजे सनई हा मराठी किंवा हिंदी वर्ड झाला. बॉम्बे हेम, बनारस हेम किंवा मद्रास हेम या नावाने सुद्धा या क्रॉपला ओळखला जातो. ओके. याची फॅमिली लेग्युमिनासी म्हणजे तो कोणाचा आहे रे सुरू ऑडिओ ACR 24, तुमचं ऑडिओ पण ठेवा, इथं मला डिस्टर्ब होतं. ओके. सनेम याला बॉम्बे हेम, बनारस हेम किंवा मद्रास हेम किंवा मराठी आणि हिंदी मध्ये याला सनई म्हणतात. बॉटनिकल नेम आहे क्रोटोलॅरिया जुनेका, फॅमिली लेग्युमिनासी और फॅबियासी, ओरिजिन इज इंडिया अँड पाकिस्तान. याचा ओरिजिन इंडिया पाकिस्तान मध्ये आहे आणि हा सर्वत्र ग्रो केला जातो, महाराष्ट्र असो कुठल्याही क्रॉप मध्ये, आपण ते बघू समोर. ओके. सनेम प्लांट आणि सीड बघा. सनेमचं प्लांट जर बघितलं याची हाईट मॅक्झिमम 1 ते 2 मीटर पर्यंत वाढतं. पानं याचे ओव्हल शेप असतात आणि थोडे लांबट पसरट असतात. किंवा जो फ्लावर आहे तो पिवळ्या रंगाचं, जसं लाईक याच्यावर जे पल्सेसचे फ्लावर आहे जनरली, जर तुम्ही पिजन पीचा फ्लावर जर बघितला या शेप मध्ये असतो. सीड हा पल्स असल्यामुळे कॉटिलियन सीड असतो ब्रॉड. ठीक आहे. अशा 2 कॉटिलियन त्याचे फॉर्म होतात. Then geographical distribution. Sanep is mostly cultivated in India, Hawaii, South America, Africa, in the world. In India, Maharashtra, Madhya Pradesh, Bihar, Rajasthan, Orissa, Uttar Pradesh. These are the major growing states. सनेमचं ओरिजिन बघितलं तर इंडिया पाकिस्तान आहे, पण जनरली जर बाकीच्या देशाचा विचार केला तर इंडिया, हवाई आणि साऊथ आफ्रिका या देशामध्ये मोस्टली कल्टिवेट करतात. आणि आपल्या देशाचा विचार केला तर महाराष्ट्र अग्रेसर आहे या क्रॉप मध्ये, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिसा आणि उत्तर प्रदेश या सगळ्या राज्याचा नंबर लागतो. पण जनरली ग्रीन मॅनिंग साठी किंवा फॉटर पर्पज साठी सुद्धा हा क्रॉप जो आपला सनेप आहे तो जनरली सगळ्या याच्यामध्ये आपल्या देशामध्ये ग्रो केला जातो. खास करून ज्या ठिकाणी राईस कल्टिवेशन त्या ठिकाणी सनेप आणि धेंचा दोन्ही पण ग्रीन मॅनिंग साठी उपयोग करतात. कारण जे पडलिंग आपण ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण इन्कॉर्पोरेशन करू शकतो या क्रॉपचं. ओके. सनेप हा एक फायबर क्रॉप सुद्धा आहे, ग्रीन मॅनिंग सुद्धा क्रॉप आहे, आणि मे बी आपण फॉडर क्रॉप सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. आता हे बघूया इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. सनेप इज मोस्ट इम्पॉर्टंट फायबर क्रॉप इन इंडिया, इकॉनॉमिक एक्सपोर्ट आणि फॉरेन एक्सचेंज. सनेप हा नुसता फायबर क्रॉप नसून हा एक ग्रीन मॅनिंग क्रॉप आहे, परत एक फॉडर क्रॉप सुद्धा आपण युज करू शकतो. ओके. सनेप इज मोस्टली युजफुल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रोप, कार्पेट अँड क्लॉथ. जो सनेमचा फायबर आहे ऍज लाईक एज ज्यूट, याचा आपण रोप किंवा कार्पेट किंवा क्लॉथ बनवण्यासाठी उपयोग करतो. सेम प्रोसिजर फायबर करण्याची. सनेमचा जो फायबर आपण युज करतो तो सुद्धा स्टेम फायबरच आहे. रेटिंग त्याचं सुद्धा मध्ये कॅरी, जसं आपण ज्यूट मध्ये करतो तशीच रेटिंग सुद्धा सनेप मध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. सेम प्रोसिजर आहे सनेमची आणि ज्यूटची जे फायबर एक्सट्रॅक्शन प्रोसिजर आहे, रेटिंग देन एक्सट्रॅक्शन देन एक्सपोर्ट टू देन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, त्याच्यावर सुद्धा ते सेम आहे. प्रॉडक्ट सुद्धा काही प्रमाणात सेम आहे. रोप्स असेल, कार्पेट असेल, क्लॉथ असेल, आपण ते बनवू शकतो. सनेम स्टॉक युज फॉर फ्युल अँड मेकिंग पेपर. जे स्टॉक आहे म्हणजे स्टेम आहे आफ्टर एक्सट्रॅक्शन ऑफ फायबर किंवा इपर एक्सट्रॅक्शन फायबर,
ऍज अ फ्युल किंवा मेकिंग पेपर मध्ये युज करू शकतो, अदर दॅन ग्रीन मॅरिंग पर्पज. सो ग्रीन मॅरिंग कम फायबर म्हणजे आजचा जो सनेम क्रॉप आहे त्याला कोणता क्रॉप म्हणतो आपण मग? इट इज अ ग्रीन मॅरिंग क्रॉप कम फायबर क्रॉप. हा ग्रीन मॅरिंग सुद्धा क्रॉप आहे आणि फायबर क्रॉप सुद्धा आहे. इट इज यूज इन टिश्यू पेपर अँड करन्सी नोट्स. जर बघा ज्यूट हा फक्त टिश्यू पेपर किंवा करन्सी नोट साठी युज करू शकत नाही आपण, पण जो सनेफ आहे कोटालिया जुनेका हा टिश्यू पेपर आणि करन्सी नोट साठी आपण युज करू शकतो. इट कॅन बी ग्रोन इन ऑल सीझन क्विक ग्रोईंग. आणि हा कोणत्या सीझनला येऊ शकतो? हा फोटो इन्सेन्सिटिव्ह आहे, खरीप, रबी किंवा समर याच्यामध्ये ग्रो करतो. पण जनरली आपण जो सोईंग करतो एप्रिल ते मे किंवा मार्च एप्रिलच्या सोईंग मध्ये करतो, जेणेकरून जो इन्कॉर्पोरेशन म्हणजे जनरली आपण जर ग्रो केला हा क्रॉप तर एप्रिल मे मध्ये जर ग्रोईंग केला तर तो आपण ग्रीन साठी प्रॉपरली युज करू शकतो. जेणेकरून जो आपला सीझन आहे खरीप सीझन बरोबर जुलै ऑगस्ट मध्ये त्याला आपण सॉइल मध्ये इन्कॉर्पोरेशन करून आपण नेक्स्ट सीझनला आपण त्याचं ग्रीन मॅरिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो. इट कॅन बी ग्रोइंग ऑल सीझन्स. ओके. इट फिक्स 134 kg पर हेक्टर नायट्रोजन. ओके. हा 134 kg पर हेक्टर नायट्रोजन हा फिक्स करतो ऍटमॉस्फिअर नायट्रोजन. हा पल्स क्रॉप आहे. याच्यामध्ये लिग्युमिनस फॅमिली असल्यामुळे याच्यामध्ये ज्या गाठी असतात आपण त्याला काय म्हणतात नोट्स, ज्या रूट नोडल्स असतात त्या आपोआप रायझोबियम किंवा आपण ज्या ट्रीटमेंट करू शकतो याला ज्या रूट नोडल्स या सनेमच्या त्या 134 kg नायट्रोजन पर हेक्टर ह्या फिक्स करा ऍटमॉस्फिअर नायट्रोजन इन द सॉइल. आणि 40 ते 50 kg पर हेक्टर नायट्रोजन हे इनकॉर्पोरेट टू सॉइल मध्ये जेव्हा आपण ऍज अ ग्रीन मॅरिंग 10 टन पर हेक्टर हा जो सनेमचा ग्रीन मॅन्युअर आपण जर 10 टन पर हेक्टर आपण शेतामध्ये टाकला तर ते 40 ते 50 kg नायट्रोजन हे शेतामध्ये देऊ शकतात. बघा नायट्रोजन फिक्सिंग करतात 134 kg पर हेक्टर आणि आपण 10 टन जर त्यांना आपण जर सनेम टाकला सॉइल मध्ये याचं इन्कॉर्पोरेशन केलं सॉइल मध्ये व्यवस्थित तर 40 ते 45 kg नायट्रोजन आपल्याला अवेलेबल करतात सॉइल मध्ये. ओके. देन बॉटॅनिकल डिस्ट्रीब्युशन. इट इज हर्बॅशियस अॅन्युअल प्लांट. जनरली हाईट इज 100 to 1000 सेंटीमीटर. म्हणजे जनरली 1 मीटर पर्यंत त्याची हाईट वाढते. ओके. 1 मीटर ते 10 मीटर पर्यंत. ओके. देन स्टेम इज लॉंग. म्हणजे जनरली हाईट 100 सेंटीमीटर ते 1000 सेंटीमीटर. ओके. म्हणजे 1 मीटर ते 10 मीटर पर्यंत हाईट वाढते. पण जनरली आपण 2 ते 3 मीटर पर्यंत हाईट कन्सिडर करू शकतो. स्टेम इज लॉंग अँड रिज स्मॉल ब्रांचेस. ओके. जे स्टेम आहे ते रिज आणि स्मॉल असते आणि स्मॉल ब्रांचेस ऍज कम्पेअर टू आपण ज्यूट बघितली. ज्यूटची जे हे असते स्टेम ती पण स्मॉल असते, पण ती हर्बेशियस जास्त असल्यामुळं आणि ते ब्रांचेस सुद्धा स्मॉल आहेत. पण ऍज कम्पेअर टू तुम्ही ज्यूट बघितलं तर त्यांना ब्रांचेस नसतात, कमी असतात त्यांना ज्यूटला, याला ब्रांचेस असतात या सनेमच्या क्रॉपला. देन लीफ आर स्मॉल हेअर ऑन स्पायरली अलॉंग स्टीम 2.5 to 10.5 सेंटीमीटर लॉंग और 6.6 to 20 mm ब्रॉड. म्हणजे तुम्ही जर लिप बघितला, लिप हा त्याचा ओव्हल शेप असतो, राऊंड शेप असतो. वेगवेगळ्या स्पीसीनुसार लिप स्पेसिस जो त्याचा लिपचा स्ट्रक्चर बदलू शकतो. जो स्पायरल शेप असतो त्याचा म्हणजे थोडासा राऊंड शेप असतो, लांब लांब आणि शॉर्ट, म्हणजे लांबट आणि तो म्हणजे ओव्हल शेप म्हणा किंवा हायपरबोला शेप, हायपरबोलिकल. इलेप्टिकल असल्यामुळं याची जी लेंथ आहे 10.5 सेंटीमीटर लॉंग एवढी लेंथ असू शकते आणि 6 ते 20 mm ब्रॉड असू शकतो. ठीक आहे. तुम्हाला समोर दिसेल त्याचा शेप कसा आहे सगळं समोरच्या स्लाइड मध्ये त्याला एक्सप्लेन केलं व्यवस्थित. टॅपरूट सिस्टीम विथ वेल डेव्हलप्ड लॅटरल रूट्स फिक्स ऍटमॉस्फिअर नायट्रोजन. जी आता बघा तुम्ही जो आता हा क्रॉप पल्स क्रॉप आहे याची टॅपरूट सिस्टीम असल्यामुळं की वेल डेव्हलप असते. जनरली 2 ते 3 मीटर पर्यंत याची टॅपरूट सिस्टीम वाढली असते विथ वेल डेव्हलप लॅटरल रूट सिस्टीम आणि कॅट फिक्स ऍटमॉस्फिअर नायट्रोजन. याच्यामध्ये जे टॅपरूट सिस्टीम असतात किंवा लॅटरल रूट्स त्याच्यामध्ये रूट नोड्स चांगले ग्रो होतात. इट इज अ पल्स क्रॉप सो ऑटोमॅटिकली इट कॅन फिक्स नायट्रोजन फ्रॉम ऍटमॉस्फिअर. ओके. इट इज शॉर्ट डे प्लांट. प्लांट ग्रो ब्राईट येलो फ्लावर्स. म्हणजे जे फ्लावर आहेत त्यांचे पिवळ्या रंगाचे फ्लावर ते ग्रो करतात. सॉइल रिक्वायरमेंट इज सनेम कॅन बी इज कल्टिवेटेड टू लाईट टू सँडी लोम सॉइल. pH मस्ट बी 6.5 to 7.5. क्ले सॉइल आर नॉट सुटेबल. सनेम हा लाईट टू सँडी लोम सॉइल ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो म्हणजे वॉटर लॉगिंग कंडिशन राहत नाही किंवा वेल ड्रेन सॉइल असेल from light to sandy soil, sandy loam soil may be made suitable for सनेम क्रॉप. pH should be in the range of 6.5 to 7.5. जे रेंज आहे pH ची 6.5 ते 7.5 असायला पाहिजे. जे हेवी क्ले सॉइल्स आहेत ज्याच्यामध्ये वॉटर कंडिशन किंवा पडल कंडिशन असते त्या ठिकाणी सनेम क्रॉप इज नॉट सुटेबल. ओके. क्ले सॉइल, हेवी क्ले सॉइल आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्ही असं हे बघू शकता की त्याला काय म्हणतात आपलं बॉटनी प्लांटची. ओके. तुम्ही जर बघा फोटोमध्ये पॉड असतात, लेग्युमिनस फॅमिली असल्यामुळे पॉड्स डेव्हलप होतात. फ्लावर पिवळ्या रंगाचा आहे. जनरली पॉड इज 5 to 7 सेंटीमीटर लॉंग हॅव्हिंग
10 ते 12 नंबर ऑफ सीड्स पर पॉट. सीड्स लहान असल्यामुळे बारके असतात, त्याच्यामध्ये 5 ते 7 सेंटीमीटरच्या पॉट मध्ये तेवढे सीड मावू शकतात. ओके, तुम्ही जर प्लांट बघितला त्याचे लिप स्ट्रक्चर बघा, थोडस लांबट पसरट ओव्हल शेप आहे, म्हणजे स्पेरिकल शेप आहे ऍट द कॉर्नर. म्हणजे 10.5 सेंटीमीटरची लॉंग सेंटीमीटरची लेंथ होऊ शकते आणि 6 ते 8 सेंटीमीटर एवढी म्हणजे 6 ते 8 एवढी त्याची रुंदी होऊ शकते, रुंदी. ओके, फ्लॉवर पिवळ्या रंगाचा असतो. तुम्ही जर हाईट बघितली याची, आपण 1 मीटर ते 10 मीटर पर्यंत एवढी हाईट, म्हणजे 100 ते 1000 सेंटीमीटर एवढी हाईट वाढू शकते याची. ओके, जनरली आपण जर प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर एवढी हाईट वाढू शकते. फ्लावर बघाल तर पिवळ्या रंगाचा फ्लावर आहे. आणि याच्यामध्ये जर फोटो बघितला तुम्ही दुसऱ्या लास्ट कॉर्नर मध्ये, पॉट्स विथ फ्लावर तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. म्हणजे आणि हार्वेस्टिंग करायच्या वेळेस किंवा आपण त्याचे हार्वेस्टिंग आपण 2 प्रकार करू शकतो, फॉर फॉडर पर्पज, फायबर पर्पज, ग्रीन पॅन पर्पज, सीड पर्पज. असे वेगवेगळ्या टायमिंग आहेत, ते समोर तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल. जनरली तुम्ही जर बघाल, रेनफॉल 400 ते 1000 mm पर्यंतचा रेनफॉल मध्ये जो एरिया आहे त्या ठिकाणी चांगली ग्रोथ होते. फॉर सोइंग टेम्परेचर इज 20 to 37 डिग्री सेंटीग्रेड इसेन्शियल इज फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप अँड प्रॉपर ग्रोथ. जे 20 ते 37 डिग्री टेम्परेचर असेल त्या एरियाचा, त्या ठिकाणी सनची चांगली ग्रोथ होते. आणि जो आपला 25 ते 35 डिग्री हा टेम्परेचर इज रिक्वायर्ड फॉर स्टोरिंग अँड फॉर दिस सीड जर्मिनेशन. 22 ते 30 डिग्री टेम्परेचर इज रिक्वायर्ड फॉर देअर हार्वेस्टिंग. ओके, 400 ते 1000 mm पाऊस लागतो त्या क्रॉपला ग्रो व्हायला. 20 ते 37 डिग्री टेम्परेचर फॉर देअर ऑप्टिमल ग्रोथ अँड प्रोडक्शन. 25 ते 35 डिग्री सेल्सिअस इज फॉर सोविंग अँड सीलिंग डेव्हलपमेंट. आणि 22 ते 30 डिग्री सेल्सिअस इज यूज फॉर हार्वेस्टिंग. ओके, आपण क्लायमेटिक क्लासेस बघितली आहे. सनएप इज अ ट्रॉपिकल क्रॉप अँड रिक्वायर लॉंग वॉर्म ह्युमिड ग्रोइंग सीझन. हा एक ट्रॉपिकल क्रॉप आहे, शॉर्ट डे प्लांट आहे. याला लॉंग वॉर्म ह्युमिड ग्रोइंग कंडिशन लागतं. जनरली ग्रो इन 400 to 1000 mm rainfall is sufficient. Temperature requirement 20 to 37 degrees Celsius up to is normal growth and up to this harvesting. Then preparatory tillage. Flowing is carried out up to 15 to 20 centimeter deep in summer month and application of FIM is 1000 ton per hectare. आपण जर बघितलं, जे कॉटन असेल किंवा ज्यूट असेल त्याला आपण 10 ते 12 टन पर हेक्टर आपण FIM टाकलेला आहे. पण हा जो ग्रीन वॅल्यू क्रॉप आहे सनेम किंवा त्यांच्या, याला पण आपण 5 टन पर हेक्टर FIM टाकतो. कारण हा याला जास्त आपण एल्ड साठी ग्रो करत नाही. जनरली फॉर फ्लावरिंग किंवा अटर फ्लावरिंग आपण त्याला ग्रीन वॅल्यू म्हणजे त्यांना इन्करेशन इन सॉइल त्याला आपण व्यवस्थित करतो. त्याच्यामुळं त्याला आपण जो FIM डोस कमी दिलेला आहे. आणि जे फ्लोईंग करतो मंथला, समर महिन्यातला, ते 15 ते 20 सेंटीमीटर डीप झालेले पाहिजे. किंवा फ्लोईंग इन 3 इयर्स इन वन टाइम, म्हणजे 3 वर्षातून एकदा आपण फ्लोईंगचा करायचा विचार केला तर ते डीप फ्लोईंग असायला पाहिजे. मॅक्झिमम 30 ते 60 सेंटीमीटर एवढी डीप फ्लोईंग असायला पाहिजे. देन हॅरोइंग इज कॅरीड आउट फॉर फर्म अँड कॉम्पॅक्ट सॉइल सीड बेड. सीड याचं मीडियम साईज आहे, त्याच्यामुळं हॅरोइंग मस्ट बी कॅरीड टू फर्म अँड कॉम्पॅक्ट सीड. जो सीड बेड त्याला कॉम्पॅक्ट पाहिजे आणि फर्म म्हणजे थोडा लूज पण पाहिजे. त्याच्यामुळे हॅरोइंग आपण लगेच नंतर आपण मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या स्टार्टिंगला आपण ते करू शकतो, जर आपण ते सीड पर्पज साठी ग्रोथ करत असेल. पण जनरली आपण सोईंग करत होते एप्रिल ते मे महिन्यामध्ये फॉर ग्रीन मॅनिंग पर्पज. टू ब्रिंग सॉइल टू फाईन टीथ, फ्लो लँड प्रॉपरली बिफोर सोईंग, एन्श्योर सॉइल कंटेन सफिशियंट मॉइश्चर, प्रॉपर मॉइश्चर इन सॉइल हेल्पिंग गुड जर्मिनेशन ऑफ सीड. आपण सोईंग करायच्या वेळेस किंवा पिकल्टिलेज करायच्या वेळेस सॉइल मॉइश्चर त्या सॉइल मध्ये प्रेझेंट पाहिजे व्यवस्थित. जर पाणी जर अवेलेबल असेल सॉइल मध्ये किंवा सॉइल मॉइश्चर ऑप्टिमल असेल तर आपण जी त्याला फ्लोईंग करतो इझिली फ्लोईंग करता येईल. हॅरोइंग किंवा सीड प्रिपरेशन आहे ते इझिली प्रॉपर लूज बेड टील, जे फाईन सिल्क टील त्या प्लॉटला लागते तेवढे आपण ते सॉइल असताना आपण ग्रो करू शकतो. म्हणजे ऑप्टिमम सॉइल कंडिशन्स, सॉइल मॉइश्चर प्रेझेंट इन सॉइल फॉर द प्रिपरेटेड टिलेज मस्ट बी प्रेझेंट इन सॉइल. ओके, देन सीड अँड सोईंग. ओके, सीड्स आर ट्रीटेड विथ, म्हणजे सीड ट्रीट आपण पहिले बघू. सीड्स आपण ट्रीट करतो विथ रायझोबियम कल्चर 250 ग्राम पर 10 kg ऑफ सीड. सनेप हा एक पल्सेस क्रॉप आहे, म्हणजे लेग्युमिनस फॅमिली बिलॉंग करतो. त्याच्यामध्ये रूट नोड्स फॉर्म होतात. ऑटोमॅटिकली ते फिक्स नायट्रोजन फ्रॉम ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन इन द सॉइल. सो रायझोबियम हा जो बॅक्टेरिया आहे हा हेल्प करतो त्या रूट नोड्स फॉर्मेशनला, आणि त्या रूट नोड्स फॉर्मेशन रायझोबियम बॅक्टेरिया इन्सर्ट होतो आणि जो नायट्रोजन फिक्सेशन आपण कॉज करण्याचा जो रिझन आहे तो रायझोबियम आहे. रायझोबियम हा जो बॅक्टेरिया आहे हा कॉज करतो सिम्बायोटिकली नायट्रोजन फिक्सेशन असोसिएशन विथ लेग्युमिनस फॅमिली. रायझोबियम हा एक बॅक्टेरिया लेग्युमिनस फॅमिलीशी असोसिएशन करतो सिम्बायोटिकली, म्हणजे दोघांना म्युच्युअली फायदा आहे. त्या क्रॉपला सुद्धा रायझोबियमला सुद्धा नायट्रोजन फिक्स करून. जो लेग्युमिनस क्रॉप आहे तो काही केमिकल्स किंवा ऑर्गॅनिक मॅटर त्या रायझोबियमला ग्रो करण्यासाठी मदत करतो, आणि जेणेकरून रायझोबियम तिथे वाढला त्या रूटच्या रायझोबियमच्या सर्फेस मध्ये किंवा त्या रूट नोडल्सला, ऑटोमॅटिकली इट कॅन फिक्स ऍटमॉस्फिअर नायट्रोजन टू द सॉइल.
आणि याच्यामुळे काय जी नायट्रोजन डिमांड आहे त्या क्रॉपची ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होतं आणि आपण जो खत देतो त्याला नायट्रोजन खत तर कमी पडतं पल्स क्रॉपला. सो रायझोबियम इज इसेन्शियली ट्रीटेड फॉर सिक्युरिटी इन लेग्युमिनस फॅमिली अँड ऑल्सो इन सनेम. सो जो डोज आहे रायझोबियमचा आपण कल्चरचा 25 ग्रॅम पर केजी ऑफ सीड, त्यालाच आपण 250 ग्रॅम पर 10 केजी ऑफ सीड असं म्हणून आपण करू शकतो सीड ट्रीटमेंट. देन सोईंग टाइम इज खरीप सीझन बघा, एप्रिल जुलै मध्ये आपण सोईंग करू शकतो जनरली फॉर ग्रीन मॅनेजिंग पर्पज. एप्रिल जुलै टाइम मध्ये आपण कधी जरी सोईंग केली एप्रिल जुलै टाइम मध्ये तो ग्रीन मॅनेजिंग साठी आपण युज करू शकतो. आणि जो मे जूनचा जो आपण सोईंग जर पिरियड बघितला तो फक्त आपण सीड पर्पज साठी युज करू शकतो, सीड पर्पज किंवा फायबर पर्पज साठी. ओके, हो मे जून इज यूज फॉर सीड पर्पज आणि एप्रिल जुलै हा जो खरीप सीझनचा टायमिंग आहे इज यूज फॉर ग्रीन मॅनेजिंग पर्पज. दोन्ही मेथड आहे सोईंगच्या, ग्रिलिंग आणि ब्रॉडकास्टिंग. ग्रिलिंग सीडेड आहे 20 ते 25 केजी पर हेक्टर आणि ब्रॉडकास्टिंगचा 50 ते 60 केजी पर हेक्टर. आता तुम्ही सीडेड बघाल कम्पॅरिझन कराल की ड्रिलिंगच्या सीडच्या कम्पॅरिझन पेक्षा ब्रॉडकास्टिंगचा सीड रेट हा डबल आहे. कारण ब्रॉडकास्टिंग मध्ये प्रॉपर आपण रो टू रो लेंथ किंवा प्लांट टू प्लांट आपण मॅच करत नाही व्यवस्थित आणि स्पेसिंग आपण मॅच करत नाही, जेणेकरून ब्रॉडकास्टिंग मध्ये जनरली आपल्याला पॉप्युलेशन जास्त दिसते ऍज कम्पेअर टू ड्रिलिंग, कारण त्याच्यामध्ये स्पेसिंग कमी आहे आणि ब्रॉडकास्टिंग करताना सीड जास्त टाकतो आपण ऍज कम्पेअर टू ड्रिलिंग. ओके, 20 ते 25 केजी पर हेक्टर ड्रिलिंग साठी आणि ब्रॉडकास्ट साठी 50 ते 60 केजी पर हेक्टर. जनरली हा सीड रेट तुम्ही जर कम्पॅरिझन केला त्यांच्यामध्ये समोर शिकूच आपण, त्याच्यामुळे जनरली हा सीड रेट कॉपी केलेला म्हणजे ऍज टू रेट सेम आहे तो दोघांचा पण सीड रेट. स्पेसिंग बघितली 30 बाय 10 सेंटीमीटर आणि 25 बाय 10 सेंटीमीटर. दोन स्पेसिंग आहे ड्रिलिंग करताना 30 बाय 10 आणि 25 बाय म्हणजे 30 ते 45 सेंटीमीटर हा रो टू रो स्पेसिंग आहे त्या क्रॉपचा आणि 10 सेंटीमीटर प्लांट टू प्लांट स्पेसिंग आहे. सोईंग डेप्थ 3 ते 4 सेंटीमीटर डीप. हा क्रॉप मीडियम सीड साईज आहे त्याच्यामुळे एकदम डीप न सो करता 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत आपण त्याला सोईंग करतो, जेणेकरून जो कोलपटायला किंवा सीडलिंग इमर्जन्स लवकर आणि चांगलं व्हायला पाहिजे. म्हणून सोईंग डेप्थ ही इम्पॉर्टंट आहे प्रत्येक क्रॉप मधली. तुम्ही बघा नोटिंग कराल 3 ते 4 सेंटीमीटर ही महत्वाची सोईंग डेप्थ आहे. देन ब्रॉडकास्टिंग मेथड इज यूज इन केस ऑफ ग्रीन मॅजिंग अँड पर्पज अँड सीड यूज फॉर करून सीड पर्पज. ब्रॉडकास्टिंग आपण जनरली फॉलो करतो त्या सीडिंग सोईंग साठी, ती मेनली आपण फॉलो करतो ग्रीन मॅनिंग पर्पज साठी आणि सीड फॉलो करतो ही सीड पर्पज साठी. जनरली आपण असं फॉलो करतो की ब्रॉडकास्टिंग आहे ग्रीन मॅनिंग साठी आणि ड्रिलिंग सीड पर्पज साठी, पण आपण जे सीड ड्रिलिंग सोईंग करतो त्याला पण आपण ग्रीन मॅनिंग करू शकतो. बिफोर फ्लॉवरिंग ऍट द टाइम ऑफ फ्लॉवरिंग आपण जे ग्रो केलेलं सनेम क्रॉप आहे फ्लॉवरिंग व्हायच्या आधी किंवा प्लॉट व्हायच्या पॉट डेव्हलपमेंट व्हायच्या आधी लगेच सॉइल मध्ये इन्कॉर्पोरेशन केलं ते ग्रीन मॅनिंग साठी उपयोग करू शकतो, मे बी ब्रॉडकास्टिंग और ड्रिलिंग. पण जनरली ब्रॉडकास्टिंग यूज फॉर ग्रीन मॅनिंग पर्पज अँड ड्रिलिंग यूज फॉर सीड पर्पज. ओके, सम पॉप्युलर व्हरायटीज विथ देअर yields. So Narendra Sonai 1, PAU 1691, Ankur, Swastik, Sailesh T6 and Quetel are some other seed varieties. Okay, नरेंद्र सोनाई 1 आणि PU या पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या व्हेरायटी आहेत नरेंद्र आणि सोनाई. बाकी अंकुर जी आपली प्रायव्हेट सीड कंपनी आहे अंकुर, त्यांनी सुद्धा व्हेरायटी काढली आहे अंकुर सनेम म्हणून. स्वास्तिक, सैलेश T6 आणि K12 हे सुद्धा व्हेरायटीज आहेत. आणि तुम्ही जर जनरली ईल्ड बघितलं जनरली ईल्ड ग्रीन मॅरिनचा सुद्धा जवळपास सारखाच आहे. आपण समोर यांची ईल्ड बघूच. परत ज्या ग्रीन पर्पज आहेत किंवा ग्रीन फायबर पर्पज त्यांचं ईल्ड वेगळं आहे. देन फर्टिलायझर मॅनेजमेंट ऍप्लिकेशन ऑफ FIM. तुम्ही जर बघाल एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं पॉप्युलर व्हेरायटीज, तुम्ही या व्हेरायटीज लिहू शकता. फर्टिलायझर मॅनेजमेंट ऍप्लिकेशन ऑफ FIM 5 टन पर हेक्टर. ऍप्लिकेशन ऑफ FIM 5 टन पर हेक्टर. परत जो डोज आहे 0.50-25 याला नायट्रोजनची गरज नसते या क्रॉपला, कारण नायट्रोजन ऑटोमॅटिकली तो फिक्स करताय ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मधून. ठीक आहे, ज्या रायझोबिया आपण तो ऍड केलेला आहे किंवा याच्यामध्ये नूडल्स फॉर्म असतात ज्या आपण रूट नूडल्स म्हणतो त्याला, त्या रूट नूडल्स ऑटोमॅटिक नायट्रोजन फिक्सेशन करतात ऍटमॉस्फेअर मधून. सो देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ नायट्रोजन, ओनली पोटॅशियम अँड फॉस्फरस रिक्वायर्ड. 50-25 चा डोज आपण त्याला जनरली ग्रो करतो. ओके, देन वॉटर मॅनेजमेंट. देर इज नो नीड फॉर इरिगेशन ऍट अ टाइम ऑफ रेनफॉल. जवळपास 400 ते 1000 mm हा रेनफॉल रिक्वायर्ड आहे या क्रॉपसाठी. जर तिथं रेनफॉल चांगला पडला असेल तर त्या इरिगेशनची गरज नसतात. पण देर इज अ नीड 1 प्री सोईंग इरिगेशन अँड 3 प्रिपरेटिव्ह सोईंग इरिगेशन. म्हणजे आपण रॅन प्रिपरेशन करायचं म्हणजे जो आपण जनरली जो क्रॉप जो सोन करतो आपण तुम्ही बघाल मे ते जून किंवा एप्रिल ते जुलै पर्यंत, म्हणजे जून जुलै पासून पावसाळा सुरू होतो, पण सोईंग जर आपण एप्रिल मे मध्ये महिन्यात केली किंवा पाऊस नसतो तर सोईंग करायच्या आधी किंवा प्रिपरेटरी टिलेज करा, प्री प्लांटिंग किंवा प्री सोईंगच्या जे आपण इरिगेशन दिलं त्या सॉइलला तर गेट चांगली येते. म्हणजे प्री सोईंग इरिगेशन किंवा प्री प्लांटिंग इरिगेशन इज मस्टली इनिशियल फॉर
सोईंग इन एप्रिल मे, म्हणजे जो उन्हाळी आपण जो क्रॉप सो करतो ऍज अ फॉर खरीप सीझन, तेव्हा आपल्याला 1 किंवा 2 इरिगेशन लागतं. When crop is grown for green wiring purpose, it requires 2 to 3 irrigation depending upon weather conditions. Flower and grain purpose as a critical irrigation when crop is grown for grain purpose. Avoid water trace during this period. Okay. नर्सरी ग्रो केलं जर आपण आपला ग्रीन वायरिंग क्रॉप आहे त्याला 1 ते 3 इरिगेशन देऊ शकतो डिपेंड अपॉन क्रॉप वेदर कंडिशन्स. ओके. जे आपल्या क्रॉप वेदर कंडिशन जर एखादा दुष्काळ पडला किंवा ड्रॉट आला किंवा 15 ते 20 दिवसांपासून पाऊस आलाच नाही, तेव्हा आपण 180 सर 180 ओके. हा हो फोन पे गुगल पे करतो मला. आहे बसले बघा अभ्यास करतो तिकडे प्रॅक्टिकल लागला. ओके. जर आपण हा क्रॉप जर ग्रीन वायरिंग पर्पजला आपण युज केला तर त्याला 2 ते 3 इरिगेशन आपण देऊ शकतो जेव्हा सब वेदर असेल किंवा ड्रॉट पडला किंवा 15 ते 20 दिवस कंटिन्यू पाऊस आला नाही खरीप सीझन मध्ये. तुम्ही बघू शकता की जून मध्ये पाऊस आला, जुलैमध्ये गॅप झाला किंवा अर्ली सोईंगलाच पाऊस आला नाही. तुम्ही जर रेनफेड क्रॉप मध्ये जर तुम्ही रेनफेड आपला कोर्स आहे तिसऱ्या सेमिस्टरलाच, तुम्ही जर बघाल कंटिन्युअसली क्रॉप प्लॅनिंग किंवा ड्रॉट कसं येतो किंवा रेनफॉलचं ड्युरेशन कसं आहे, अर्ली ऑनसेट ऑफ मान्सून, अर्ली विदर ऑफ मान्सून किंवा मधली जी गॅप होते पावसाची, अशा कंडिशन मध्ये आपण 2 ते 3 त्याला इरिगेशन देऊ शकतो. पण जर आपण फ्लॉवरिंग किंवा ग्रेन पर्पजला आपण जर बघितलं तर फ्लॉवरिंग आणि ग्रेन पर्पज हे 2 सेन्सिटिव्ह स्टेज आहे. जेव्हा आपण ग्रेन पर्पज साठी हा क्रॉप ग्रो करतो, फ्लॉवरिंग अँड प्लॉट डेव्हलपमेंट या 2 महत्वाचा स्टेज आहे, तेव्हा सुद्धा आपण इरिगेशन किंवा ड्रॉट त्यावेळेस कोणाला ट्रेस जर पडला त्याच्या आपण ते अवॉइड करायला पाहिजे त्याच्या वेळेस त्यांना आपण सुद्धा आपण इरिगेशन आणि फ्लॉवरिंगला सुद्धा इरिगेशन द्यायला पाहिजे. ओके. देन वीड मॅनेजमेंट or interculturing. First weeding is carried out in the field in 30-35 days after sowing. It will reduce crop weight competition when crop it has 7 to 10 centimeter height. किंवा ज्या प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे सोक्रोरिंग पेंडिमिथिल या सुद्धा आपण त्यामध्ये क्रॉप मध्ये युज करू शकतो. म्हणजे विडिंग आहे, हँड विडिंग म्हणा किंवा मेकॅनिकल विडिंग, जनरली आपण कॅरी आउट करतो 30 ते 35 दिवसानंतर जेव्हा क्रॉपची हाईट असते 7 ते 10 सेंटीमीटर एवढी हाईट असते आणि जो क्रॉप विथ कॉम्पिटिशनचा पिरियड आहे म्हणजे आपण क्रिटिकल ग्रोथ फॉर क्रॉप विथ कॉम्पिटिशन म्हणतो, जनरली 30 ते 35 डेज पर्यंत असतो. तेव्हा जर आपण एक विडिंग जरी केली आपल्याला मॅक्झिमम यील्ड भेटू शकतो. सो 1 विडिंग इन क्रॉप विथ कॉम्पिटिशन जनरली 30-35 डेज पर्यंत आपण जर विडिंग केली तर तुम्हाला बेनिफिशियल किंवा जास्त यील्ड भेटू शकते याचं ऍज अ ग्रीन मॅरिंग साठी आणि यील्ड म्हणजे ऍज अ ग्रीन पर्पज साठी. ओके. इट इज मदरिंग क्रॉप मीन्स कव्हर सॉइल सरफेस क्विकली अँड नॉट गिव्ह एनी चान्स फॉर यील्ड ग्रोथ. हा एक क्रॉप आहे, याची ग्रोथ फास्ट असते. याचा एरिया स्मॉदरिंग क्रॉप म्हणजे काय की फास्ट ग्रोइंग असल्यामुळे जो सॉइल कव्हर आहे हा कव्हर सॉइल म्हणजे सरफेस सॉइल लवकर कव्हर करतो इझिली. त्याच्यामुळे जे वीट ग्रोथ आहे ते इझिली लवकर होत नाही. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इट्स मदर द वीड्स अँड सप्रेस द वीट, सो इट कॅन नॉट गिव्ह एनी चान्स टू ग्रो एनी अदर वीड्स. सो इट्स ग्रोथ ऑफ द क्रॉप इज more than other as compared to weeds. So only one weeding is sufficient for the crop. Harvesting. Crop becomes mature at 120 to 145 days for getting good quality fiber at a small pot stage formation stage. Okay. जर तुम्हाला फायबर साठी तुम्हाला हा क्रॉप पाहिजे असेल तर जे स्मॉल पॉट स्टेज फॉर्मेशनची डेट आहे 120 to 140 days after sowing ही हार्वेस्टिंगला आपण यूज करू शकतो फॉर ओनली फायबर पर्पज, नॉट अ ग्रीन मॅरिंग और नॉट अ ग्रीन पर्पज. ओके. आपण त्याला आपल्याला फायबर पर्पज धागा पाहिजे किंवा आपल्याला फायबर पाहिजे फक्त 120 days to 140 days ऍट अ स्मॉल पॉटेज फॉर्मेशन तेव्हा आपण त्याला ग्रो करू शकतो. ओके. देन हार्वेस्टिंग इज डन फॉर फ्लॉवरिंग. जे आपण हार्वेस्टिंग करतो त्यासाठी फॉर ग्रीन मॅरिंग किंवा इम्प्रोशन करण्यासाठी हार्वेस्टिंग इज डन बिफोर फ्लॉवरिंग. म्हणजे फ्लॉवर याच्या आधीच आपण त्याला ग्रीन मॅरिंग साठी युज करायला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम म्हणजे त्याची ग्रोथ झालेली असेल त्या प्लांटची, मे बी लिव्ह स्टेम्स और मे बी ब्रांचिंग, त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट किंवा जे बाकी न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे त्या व्हेजिटेटिव्ह पार्ट मध्ये असते. जर फ्लॉवरिंग जर त्यानंतर आपण करायचा प्रयत्न केला तर सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते फ्लॉवरिंगला डायव्हर्ट होतील किंवा जे पॉट डेव्हलपमेंट सुरू झाली फ्लॉवरिंग नंतर त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आले जातात त्या प्लॉट डेव्हलपमेंट किंवा ग्रीन फॉर्मेशन साठी. सो बेस्ट टाइम फॉर एनी ग्रीन मॅरिंग क्रॉप इज, कोणताही ग्रीन मॅरिंग क्रॉप असो याच्यामध्ये बिफोर फ्लॉवरिंग आपण त्याला हार्वेस्ट करायला पाहिजे. हार्वेस्टिंग द प्लांट बाय कटिंग क्लोज टू ग्राउंड. आपण जे हार्वेस्टिंग करतो बाय पूर्ण कट करायचं ग्राउंडला जस्ट लाईक ऍज अ जूटचं जर तुम्ही बघितलं त्याला आपण खालून पूर्ण क्लोज टू ग्राउंडला कट करतो आणि तसंच टाकतो त्याच्यामध्ये सॉइल मध्ये. प्लांट इज टाईट इन बंडल्स. ओके. 18 ते 20 सेंटीमीटरच्या डायमीटर मध्ये आपण कीप फॉर लिव्हिंग दिस शेडिंग. म्हणजे लिव्स त्या जमिनीमध्ये पडले पाहिजे जेणेकरून ते बंडल आपण टाय करतो आणि लगेच
पडल्यानंतर त्याला आपण सॉइल मध्ये म्हणजे फ्लोईंग करा किंवा जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट रोटावेटर झाला किंवा फ्लो झाले वेगवेगळे ट्रॅक्टर त्याच्या सहाय्याने आपण त्यांना जागेत जमिनीमध्ये गाळू शकतो. जमिनीत गाळण्यामध्ये त्यांना ग्रीन मॅन्युअरिंग करतो. ओके. फ्रॉम ग्रेन पर्पज हार्वेस्टिंग इज कॅरीड आउट 50 days आफ्टर सोईंग. जे हार्वेस्टिंग आपण करतो फॉर ग्रेन पर्पज म्हणजे पॉट डेव्हलपमेंट म्हणजे आपण 140 दिवसापर्यंत स्मॉल पॉट डेव्हलप झालेली असते. 150 days पर्यंत क्रॉप पूर्ण मॅच्युअर होतो, याचे ग्रेन फॉर्मेशन चांगली होते, तेव्हा आपण ते फॉर ग्रेन पर्पज हार्वेस्टिंग इज डन ऍट 150 days आफ्टर सोईंग. फ्रॉम मिड ऑक्टोबर टू अर्ली नोव्हेंबर या महिन्यामध्ये आपण त्याचं ग्रीन पर्पज साठी सोईंग हार्वेस्टिंग करतो. वाईल क्रॉप इज रेस फॉर ग्रीन मॅन्युअर पर्पज इज 40 to 60 days आफ्टर सोईंग बरीड क्रॉप इन द सॉइल. जो तुम्ही बघाल फायबर क्रॉप साठी आहे स्मॉल पॉट फॉर्मेशन स्टेट, ग्रीन पर्पज साठी पूर्ण पॉट डेव्हलपमेंट झालेली. आणि बघाल तुम्ही जे रेंज आहे डेजची 120 to 140 days फॉर फायबर पर्पज, 150 days आफ्टर सोईंग इज फॉर ग्रीन पर्पज, आणि 40 ते 45-60 दिवसापर्यंत आपण ग्रीन मॅन्युअर पर्पज साठी करतो. म्हणजे बिफोर फ्लॉवरिंग स्टार्ट व्हायच्या आधी, समजा फ्लॉवरिंग स्टार्ट झाली 90 ते 100 दिवसापर्यंत फ्लॉवरिंग स्टार्ट झाली, फ्लॉवरिंग याच्या आधी म्हणजे 45 दिवसाच्या 60 दिवसाच्या आधी आपण त्याला बरीड करतो सॉइल मध्ये ऍज फॉर ग्रीन मॅन्युअर पर्पज. ओके. विथ द हेल्प ऑफ रोटावेटर और अदर फ्लोईंग इन्स्ट्रुमेंट. ओके. आता यील्ड बघूयाची. जनरली जे यील्ड आहे फायबर यील्ड आहे 8 ते 10 क्विंटल पर हेक्टर. ओके. जे फायबर यील्ड आहे 8 ते 10 क्विंटल पर हेक्टर, ग्रीन मॅन्युअरिंगची यील्ड आहे 10 ते 13 टन पर हेक्टर, सीड यील्ड आहे 400 kg पर हेक्टर. ओके. आणि जे रेटिंग आपण फायबर एक्सट्रॅक्शन करतो ऑफ सनहेम इज ऍज लाईक ज्यूट. ओके. ज्यूटची जे रेटिंग आणि फायबर एक्सट्रॅक्शन प्रोसेस आहे ते सेम आहे ऍज लाईक अ ज्यूट. बघा तुम्ही यील्डचं कंपॅरिझन करा की जे फायबर यील्ड आहे, फक्त जे फायबर भेटतो आपल्याला त्याच्या स्टेम फायबर पासून, ते 8 ते 10 क्विंटल पर हेक्टर एवढंच भेटतं. पण जो ग्रीन मॅन्युअरिंग आहे, ग्रीन मॅन्युअरिंग का मोडतं, त्याचा स्टेम, लिव्स, रूट सगळे जो पूर्ण ड्राय मॅटर आहे त्या क्रॉपचा तो 13 ते 15 टन एवढा आहे. बाकी तुम्ही बघाल ते फायबर यील्ड क्विंटल मध्ये आहे, सीड यील्ड 400 kg मध्ये आहे. पण जे ग्रीन मॅन्युअरिंग जो यील्ड आहे ते 13 ते 15 टन हेक्टर पर एवढी आहे. तुम्ही ऍज अ ऑब्जेक्टिव्ह किंवा तुमच्या ज्या मला एक्झाम मध्ये विचारली प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये त्याची सोईंग कशी करायची, ऍज अ व्हेरायटीज कोणत्या, हार्वेस्टिंग कशी करायची, कोणत्या स्टेजला हार्वेस्टिंग महत्वाची आहे, ऍज अ इन्कॉर्पोरेशन सॉइल मध्ये बरेड कसं करायचं आणि त्याची यील्ड किती आहे, या 4-5 पॉइंटर तुम्हाला 4 ते 5 मार्कासाठी या क्वेश्चन तुम्हाला एनथेरी विचारू शकतो. त्याच्यामुळे ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप मग ऍटलीस्ट सनेम और त्यांच्या दोन्ही पैकी तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा ऍज अ प्रोडक्शन टेक्नॉलॉजी किंवा प्रोडक्शन कसं करतात याचं तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. सो ग्रीन मॅन्युअरिंग साठी जो यील्ड आहे 13 ते 15 टन पर हेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. आता बघू शकता कसं करतात. जनरली तुम्ही ब्रॉडकास्टिंग करा किंवा सेडरिंग केला, पण जे ब्रॉडकास्टिंग मेटरला आपण सनेम ग्रो करतो त्याची आपण जे इन्कॉर्पोरेशन किंवा बरीड करतो सॉइलला, जनरली आपण क्रॉप जो पाडल्यानंतर किंवा क्रॉप कापल्यानंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर तसंच आपण जमिनीवर टाकतो, जेणेकरून जे लिव्हज किंवा शेड आहे ते जमिनीवर पडतील आणि लगेच ते कापल्या हार्वेस्टिंग केल्यानंतर किंवा हार्वेस्टिंग करायच्या आधी किंवा जो उभं पीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण रोटावेटर किंवा फ्लोईंग करून त्या जमिनीमध्ये आपण त्यांना गाळू शकतो. त्यालाच आपण सॉइल इन्कॉर्पोरेशन ऑफ सनेप म्हणतो. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये की सनेपचा क्रॉप आहे त्या फील्डमध्ये ग्रो केलेला, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण ग्रीन मॅन्युअरिंग करतो. ग्रीन मॅन्युअरिंग कशासाठी करायची की जेणेकरून ऑटोमॅटिकली त्याचं फर्टिलिटी सॉइलची वाढेल. ओके. ऑर्गॅनिक कंटेंट वाढेल, त्याच्यामुळे बाकीचे अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स वाढेल, सॉइलचं पीएच मेंटेन राहील, सॉइलची फर्टिलिटी मेंटेन राहील, जेणेकरून प्रोडक्टिव्हिटी फॉर लॉंग टर्म आपण इन्क्रीज करतो फर्टिलिटी वाढवण्यासाठी. त्यासाठी आपण ग्रीन मॅन्युअरिंग करतो. हा जो कॉन्सेप्ट कसा आला ग्रीन मॅन्युअरिंगचा सांगतो बघा. आपण आता हरित क्रांती झाली आपल्या 1967 मध्ये, ग्रीन त्याच्यामध्ये काय झालं, वेगवेगळ्या हायब्रिड आले, वेगवेगळ्या सीडचे नवीन व्हेरायटीज आले आणि खताचा जो फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर जो ट्रेंड आहे जो वाढला, जेणेकरून आपण जे ऑर्गॅनिकली आतापर्यंत आपल्या ट्रेडिशनली फार्मिंग मध्ये आपण करत होतो पण ते कुठे ब्रेक पडला आणि आपण केमिकल फर्टिलायझर टाकायला लागलो. त्याच्यामुळे सॉइलची जे पोत आहे, त्याला सॉइलची आपण फर्टिलिटी म्हणतो, ती लूज व्हायला लागली आणि त्याच्यामुळे ग्रीन मॅन्युअरिंग हा सुद्धा एक ऑप्शन नवीन डेव्हलप झाला की आपण सॉइलची फर्टिलिटी आपण रिस्टोर करू शकतो. म्हणजे परत आपण आणू शकतो की जे ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप आहे किंवा एनी अदर जे आपण ग्रो करतो तेच लगेच त्यामध्ये आपण बरीड करतो, जेणेकरून ऑर्गॅनिक मॅटर वाढेल किंवा फर्टिलिटी वाढेल. सो या फोटोमध्ये बघू शकता की सनेमची सॉइल इन्कॉर्पोरेशन कशी केली जाते. ओके. Other than green maturing crops, maybe some weeds or other fodder crops also, we can use the green maturing crops. पण हे दोन धेंच्या आणि सनेम हे दोन मोस्टली यूज करतात.
ओके, आता बघू आपण धेंचा, म्हणजे याला सेसबेयाना स्पीसीज म्हणतात. ओके, सेसबेयाना अॅक्युलेटा आणि सेसबेयाना रोस्ट्राटा या दोन स्पेसीज, म्हणजे बाकी पण स्पेसीज आहेत, पण या जनरली दोन स्पेसीज आपण मॅक्झिमली ग्रो करतो आपल्या इंडिया कंट्रीमध्ये. ती सेसबेयाना अॅक्युलेटा आहे, ही एक रूट नोड्युलेटिंग स्पेसीज आहे, आणि सेसबेयाना रोस्ट्राटा ही स्टोन नोड्युलेटिंग, म्हणजे त्या रूट नोड्स असतात, ज्या गाठी असतात रूट मधल्या, ज्या ऍटॉम्स नायट्रोजन फिक्स करतात. रूट नोडुलिंग इज अ सेसबेयाना अॅक्युलेटा, आणि रूट नोडुलेटिंग म्हणजे जे स्टेम नोडुलेटिंग आहे ते रोस्ट्राटा, आणि अॅक्युलेटा रूट नोडुलेटिंग. ओके, फॅमिली इज फॅबियासी, म्हणजेच लेग्युमिनस फॅमिली आहे. हे सुद्धा पॉट बेअरिंग करतं, फ्लावर सुद्धा सेम आहे ऍज लाईक ऍज सनेम. तुम्ही जर प्रॉपरली बघा क्रॉपचं, जास्त डिफरन्स नाही आहे, तो एक बारीक आहे, तो थोडा ठोकळ आहे, पण जे लीव्ह स्ट्रक्चर आहे किंवा फ्लावर स्ट्रक्चर आहे जनरली सेम ऍज कम्पेअर टू ढेंचा अँड सेसबियाना. ओके, 1 मिनिट. तुम्ही जर धेंचा आणि सनेमचा कम्पॅरिझन केलं तर सनेमचे जे लिव्स आहेत ते राऊंड आणि मोठे असतात, ऍज कम्पेअर टू तुम्ही धेंचा बघाल तर त्याचे जे लिव्ह स्ट्रक्चर आहे तो बारीक आणि आहे, स्टेम वाईज त्याला काढलेला आहे. ओके, धेंचा आणि सेसबियाना अॅक्युलेटा आणि सेसबियाना रोस्ट्राटा तुम्ही डिफरन्स बघू शकता, एक डार्क आहे आणि एक थोडा फेंट कलरचा असतो. धेंचाला जो त्याला म्हणजे मनीला अगाती हा सुद्धा सेसबियाना रोस्ट्राटाचं दुसरा नाव आहे. घेंच्या तुम्ही फ्लावर स्ट्रक्चर, लिप स्ट्रक्चर आणि सीड बघू शकता. आपले मोठ असते ना, मोठ किंवा मटकी त्याला म्हणतो, तसं त्याचं सीड असतं, पण बारीक असतं, काळं एकदम कुट्ट. ओके, डिस्ट्रीब्युशन बघा. इट इज अ नेटिव्ह ऑफ एशिया, नॉर्थ आफ्रिका. हा एशिया म्हणजे आपला इंडियन कंटिनेंट, साऊथ ईस्ट इंडिया आणि नॉर्थ आफ्रिका हा जनरली याचं हे ओरिजिन आहे. इट इज अ नेटिव्ह फ्रॉम नॉर्थ आफ्रिका. आणि आपल्याकडे जो बघितला आहे कॉमन नॉक्झस वीड, म्हणजे हा एक नॉक्झस वीड म्हणून इंट्रोड्यूस झालाय आफ्रिकामध्ये आणि अमेरिकामध्ये, पण इट कॅन ग्रो ऑन सोलाइन सॉइल. हा सोलाइन सॉइल मध्ये ग्रो करू शकतो, आणि जनरली जर हा एक वीड म्हणून ग्रो केला जातो, पण आपण जर ग्रीन पर्पज साठी युज केला तर आपण ह्याला वीड म्हणू शकत नाही, पण एक नॉक्झिस वीड आहे, म्हणजे एक बाकीच्या क्रॉप मध्ये जर ग्रो केलं, म्हणजे दुसऱ्या क्रॉप मध्ये जर आलं तर एक नॉक्झिस वीड म्हणून त्याला कंट्रोल करायला इझिली नाही, म्हणून त्याला नॉक्झिस वीड सुद्धा म्हणतात. कोणत्या क्रॉप देशामध्ये? आफ्रिका आणि अमेरिकामध्ये. ओके, ऍज अ ग्रीन पर्पज साठी युज करतात. हा एक फायबर क्रॉप सुद्धा आहे. ओके, इकॉनॉमी इम्पॉर्टन्स बघायला जाल तर धेंचा इज अ ग्रीन क्रॉप कम फायबर क्रॉप. ऍज अ फायबर जो स्टेम फायबर आहे, ऍज लाईक एज ज्यूट और ऍज लाईक एज सनेम, आता सुद्धा फायबर क्रॉप म्हणून आपण युज करू शकतो, अदर दॅन ग्रीन क्रॉप. इट इज टिश्यूज यूज इन टिश्यू पेपर अँड करन्सी नोट्स. धेंचा, सनेम हे दोन असे क्रॉप आहे, करन्सी नोट्स मध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो. ओके, इट फिक्स 133 kg नायट्रोजन per hectare and can add 40 to 50 kg per hectare nitrogen by incorporation of 10 tons per hectare of green manuring. ओके, जर तुम्ही सनेम बघा, सनेम मध्ये 130 पर केजी नायट्रोजन तो फिक्स करतो, आणि 45 ते 50 एवढा नायट्रोजन तो इन्कॉर्पोरेशन करतो सॉइल मध्ये. आणि धेंचा बघाल तर 130 केजी पर हेक्टर नायट्रोजन आणि 40 ते 50 केजी नायट्रोजन बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ 10 टन्स पर हेक्टर ऑफ ग्रीन मॅन्युरिंग. इट ऍड्स 200 ते 50 केजी ऑर्गॅनिक मॅटर. ओके, 200 ते 250 केजी नायट्रोजन किंवा ऑर्गॅनिक मॅटर हा सॉइल मध्ये ऍड करतो, जेव्हा आपण पूर्ण 10 टन ग्रीन क्रॉप ऍड केल्यानंतर. The plant has a great number of uses, including as a green manuring, rice straw, wood or fodder, ideal for rice-based cropping system. जो आपण 4 सूत्री आपल्या विद्यापीठांनी आणि किंवा दापोली विद्यापीठांनी एक कार्यक्रम राबवलाय, 4 सूत्री कार्यक्रम फॉर राईस ग्रोईंग. ओके, जो आपण भात लागवड करतो, 4 सूत्री कार्यक्रम आपल्या जे विद्यापीठाची कृषी दर्शनी आहे किंवा कृषी दर्शनी जे डायरी आहे आपल्या याच्यामध्ये, याच्यामध्ये याचा मेन्शन केलाय की धेंचा क्रॉप इज बेस्ट फॉर आयडियल ऍज अ ग्रीन मॅरिंग फॉर राईस बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम. जर आपण एप्रिल मे मध्ये धेंचाचं क्रॉपिंग केलं, बरोबर, आपण राईस ट्रान्सप्लांटिंग करतो जुलै महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, तेव्हा धेंचा जर आपण इन्कॉर्पोरेशन केला पडलिंग मध्ये, तो आपल्या राईस साठी खूप बेनिफिशियल आहे. म्हणून आयडियल फॉर राईस बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम इज धेंचा. ओके, अदर दॅन सनेम. धेंचा इज मोस्टली सुटेबल फॉर राईस बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम. आणि जे पडलिंग करतो किंवा आपण सॉइल मध्ये आपण गाडतो जो धेंचा क्रॉप आहे, तो राईस मध्ये मोस्टली सुटेबल. ओके, राईसला खूप सुटेबल आहे धेंचा क्रॉप. ओके, इट कॅन बी यूज लाईक इंडस्ट्रियल हेम्प फॉर रोप, फिश नेट्स, सॅक क्लॉथ, सेल क्लॉथ. इट्स फायबर आर सिमिलर टू दोज ऑफ बर्च ट्रीज अँड शो प्रॉमिस एज अ सोर्स ऑफ पेपर फायबर. याचा इंडस्ट्रियल यूज सुद्धा आहे, इंडस्ट्रियल हेम्प सारखंच, जे आपले इंडस्ट्रियल हेम्प आहे, हेम्प म्हणजे सनेम, रोप बनवण्यासाठी, फिशनेससाठी, वेगवेगळ्या यूज साठी आपण त्याचा यूज करू शकतो. पेपर फायबर सुद्धा एक्स्ट्रा करू शकतो या
धेंच्यामधून. The foliage makes good fodder for livestock and the beans can be fed to cattle. Okay, the plants has also been used as a famine food for people. आपण ज्याचे जे सीडलिंग बघाल, तुम्ही सीडलिंग तुम्हाला दाखवलं आताच, सीड बघा त्याचे मोठ सारखे सीड म्हणजे मटकी सारखे, याचा आपण ग्रेन पर्पज साठी युज करू शकतो किंवा इट कॅन बी युज जो फॉलिएज आहे याचा जो व्हिजिबल पार्ट्स आहे आपण लाईव्ह स्टॉकला सुद्धा खायला घालू शकतो. आणि जे फेमाईन फूड म्हणजे काय, एखाद्या वेळेस दुष्काळ पडला की आपल्याकडे खायला काही नाही राहिलं, जो गुजरात प्रदेश आहे किंवा राजस्थान प्रदेश आहे त्याच्यामध्ये जर खायला भेटलं नाही अशा वेळेस, तर जे बीन्स आहेत किंवा ज्याचे सीड्स आहेत ऍज अ मटकी किंवा मूठ म्हणून आपण त्याचा युज करू शकतो. आपण खाऊ शकतो, जे पल्स क्रॉप असल्यामुळे खाऊ शकतो, पण सनेम आपण खाऊ शकत नाही कारण सनेमचे सीड आपल्या पेलेटेबल नाही, डायजेस्टेबल नाहीत आपल्याला, पण ऍज अ जे डेंजर सीड आपण खाऊ शकतो. देन नॅचरल गम, जो डेंजर गम कॅन बी यूज एज अ थिकनिंग एजंट इन नॅचरल गम, जो प्लांट कॅन बी यूज एज थिकनिंग एजंट. जे गम फॉर्मेशन आहे किंवा गम इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये त्यांच्याचं सीड आपण युज करू शकतो किंवा त्यांचा क्रॉप युज करतो. जे थिकनिंग एजंट आहे, जर आपण त्याला पूर्णपणे कट केलं, बारीक प्लांटला कट केलं, त्याचं लिक्विड फॉर्मेशन आपण कट केलं त्या लिफी व्हेजिटेबल्सचा, तर तो आपण यूज करू शकतो. लाईक अदर लेग्युम्स इट कॅन बी प्लांटेड टू इम्प्रूव्ह सॉइल बाय नायट्रोजन फिक्सेशन. सलाईन क्रॉपला आपण ग्रो करू शकतो, म्हणजे जे सलाईन कंडिशन सॉइलची आहे ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. जे आपण त्याला काय म्हणतो, रिक्लेमेशन ऑफ सलाईन सॉइल कॅन बी यूज बाय डेंचा क्रॉप ऑफ सलाईन क्रॉप. सलाईन कंडिशनला क्रॉप ग्रो होतो म्हणून इट कॅन ऍड नायट्रोजन अँड कॅन इम्प्रूव्ह सलाईन सॉइल टू अ मोर हेल्दी सॉइल. ओके, इट मेक्स अ गुड फायरवूड. ओके, सॉइल मध्ये जर आपण ग्रो केलं सलाईन सॉइल मध्ये, तो इट कॅन बी ऍड नायट्रोजन अँड इम्प्रूव्ह सलाईन सॉइल इन अ प्रोडक्टिव्ह सॉइल. आणि जो प्लांट आहे याचा सध्याचा, आपण जे डेली हाऊस होल्ड ज्या खेड्यापाड्यात बघाल, गुड फायरवूड म्हणजे जो लाकूड म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो. ओके, ते बायोलॉजिकल डिस्ट्रीब्युशन. It is an annual shrub which can grow to 7 meters in height, but usually only reaches to 1 to 2 centimeters. Generally, annual shrub आहे, that just like as sunhane, it can grow up to 7 मीटर पर्यंत मॅक्झिमम हाईट होऊ शकते, पण जनरली ग्रो होतो आपल्या इंडियन कंडिशनला 1 ते 2 मीटर पर्यंतच. इट सेंड्स आउट फायब्रस पिटी स्टेम्स विथ लॉंग लिव्स अँड बियर्स पर्पल स्पॉटेड येलो फ्लावर्स. ओके, दोन कलरचे फ्लावर याच्यामध्ये, पर्पल स्पॉट म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन पर्पल किंवा जे दोन्ही स्पीसीज आपल्या कोणत्या सनेम सोडून, सनेम पण आपण येलो फ्लावर बघतो, पण सनेम त्यांच्यामध्ये पर्पल किंवा येलो दोन्ही फ्लावर असतात. याची सुद्धा स्टेम फायबर असते, पीटी स्टेम, आणि लिव्स लॉंग आणि बारीक असतात. ही प्रोड्युसेस पॉट्स विच कंटेन लाईट ब्राऊन बीन्स. ओके, ज्या मटकीच्या आपल्या किंवा मटकी किंवा मोठच्या आपण ज्या बिया असतो तशाच त्याचप्रमाणे या बीन्स सुद्धा प्रोड्यूस करतात. क्रॉप बघू शकता त्याच्या जो लिप स्ट्रक्चर आहे किंवा स्टेम स्ट्रक्चर आहे, जनरली बारीक आणि स्लेंडर स्टेम असतात. लिव्ज हे बारीक असतात, लॉंग लिव्ह असतात. त्यांची हाईट जर बघितली 7 मीटरपर्यंत हाईट वाढू शकते, पण आपल्या इंडियन कंडिशनला ते 2 ते 3 मीटर एवढी साईज वाढते. तुम्ही पॉड बघू शकता, जे सिकल पॉड आहे त्याचे, ठीक आहे, आपले मटकीचे पॉड असतात किंवा जे तुम्ही कॅशेटोरा म्हणजे जे टाकडा म्हणून टाकडा तसे त्याचे पॉड असतात, त्याच्यामध्ये जे बिया असतात आपल्या, त्या बिया सुद्धा जे आपल्या मूठ असतात, मूठ किंवा मटकी, त्याच्या सुद्धा बिया असतात. पॉड बघा, पॉड किंवा फ्लॉवर बघा, तरी फ्लॉवर इज येलो कलर, पण जी सेसमिया रोसाइड स्पीसीज आहे स्टेम रिलेटेड, त्याचे फ्लॉवर जे पर्पल कलरचे सुद्धा असतात. जनरली क्रॉप इज ग्रोन ऑन अ 700 to 1800 mm रेनफॉल एरिया. ग्रोइंग टेम्परेचर मस्ट बी 23 to 37 डिग्री सेल्सिअस. ओके, त्याचं जर तुम्ही सनेमध्ये बघाल तर 24 ते 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, आणि जो त्यांचा टेम्परेचर आहे 20 ते 37 डिग्री सेल्सिअस हा क्रॉप ग्रो होतो. आणि फॉर सोईंग पर्पज 30 to 35 डिग्री मस्ट बी रिझनेबल फॉर सोईंग अ सीड डेव्हलपमेंट. And for harvesting 20 to 28 degrees Celsius is must for harvesting as a green manuring or as a grain purpose. Okay. Then soil requirement. It can be grown on all type of soil. It gives best results when grown in sandy loam to loamy soils. Saline condition ला हा क्रॉप जास्त ग्रोथ चांगला होतो. या ठिकाणी sandy loam to sand loamy soils आहेत. pH should be 6.5 to 7.5. Clay soils are not suitable. ज्या heavy clay soils त्या suitable नाही दोन्ही क्रॉपला, सनेक असो किंवा त्यांच्या असो. तुम्ही जर कम्पॅरिझन करा, तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी करा दोन्ही क्रॉपची, तुम्हाला इझिली लक्षात राहील आणि इझिली तुम्हाला स्टडी करायला सोपं जाईल की सॉइल पण जवळपास सेम आहे, सँडी लोमी सॉइल्स, पीएच सुद्धा सेम आहे 6.5. क्ले सॉइलला सुद्धा हे सुटेबल नाही आहेत, आणि क्लायमॅटिक रिक्वायरमेंट इज ऑल्सो सेम. ओके,
Dhencha is tropical crop, require long warm humid growing condition. Temperature requirement 23 to 37 degrees Celsius and rainfall is 700 ते 800 mm sufficient. तुम्ही जर कंपॅरिझन केला सनम सोबत, त्याला 400 ते 1000 mm रेनफॉल लागतो. त्याचे जे टेम्परेचर आहे फॉर ग्रोथ 24 ते 37 डिग्री सेल्सिअस, 24 to 37 डिग्री सेल्सिअस फॉर सनेम, आणि फॉर धेंचा इट इज 23 to 27. म्हणजे कम्प्युटर स्टडी करतो तुम्हाला इझिली लक्षात ठेवायला. देन सीड अँड सोइंग. Seed treatment is same as like as surname rhizome culture. So in time is April July for greenery purpose, for seed purpose. Mid June to July म्हणजे जून जुलै मध्ये सुद्धा आपण सीड साठी घेऊ शकतो, आणि एप्रिल जुलै पर्यंत आपण greenery as like as same. आपण हा क्रॉप सेम आहे सनेम सारखा. ओके. फॉर खरीप सीझन जुलै ऑगस्ट इज मेस्टली यूज फॉर इन रेनफेड कंडिशन. ओके. जो आपण रेनफेड कंडिशन क्रॉप ग्रो करतो, जुलै ऑगस्ट इज मोस्ट सुटेबल फॉर ग्रीन पर्पज. ओके, ग्रीन मॅरिंग पर्पज. इरिगेशन कंडिशनला आपण मे ला आपण सोयिंग करतो. असं पण मेथड सारखीच आहे, ड्रिलिंग आणि ब्रॉडकास्टिंग. ओके. ड्रिलिंग साठी सीड रेट आहे 30 kg आणि ब्रॉडकास्ट साठी 55 ते 60 kg. पण सनेप मध्ये 20 ते 25 kg सीड रेट आहे, तो पण 30 kg पर आपण देऊ शकतो सनेमचा. ओके. ब्रॉडकास्टिंगचा सेम आहे दोघांचा पण सीड रेट 55 ते 60 kg पर हेक्टर. स्पेसिंग बघितली 40 ते 50 सेंटीमीटरची स्पेसिंग जनरली फॉलो करतात ड्रिलिंग मध्ये इन सनेम ग्रोइंग. ओके. फॉर मॅनरिंग पर्पज स्टेटरिंग करतो आपण तेव्हा 22 ते 60 सेंटीमीटर एवढी फॉर स्पेसिंग आपण यूज करतो फॉर मॅन्युअरिंग. आणि फॉर सीड पर्पज 45 ते 20 सेंटीमीटर म्हणजे 45 बाय 20 सेंटीमीटर, 45 रोज टू रोज स्पेसिंग, आणि 20 to 20 प्लांट टू प्लांट स्पेसिंग इज जनरली यूज फॉर सीड पर्पज ओनली. ओके. देन सीड सॉइल सोईंग डेप्थ इज 3 ते 4 सेंटीमीटर. जनरली तुम्ही बघाल, तुम्ही जर बघितलं सनेम क्रॉप कुणाकडे जर किंवा त्यांच्या क्रॉप जर तुम्ही घेतलं तुमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये ऍज ग्रीन, जनरली महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या कंडिशनला आपण ग्रीन मॅरिंग ग्रो करत नाही. पण जे सीड असते ते स्मॉल सीड असतात, मीडियम सॉल टू मीडियम सीड, त्याच्यामुळे 3 ते 4 सेंटीमीटर डीप हे आपण सोयिंग करतो क्रॉपचं. ओके. इन व्हेरायटी विथ यील्ड, म्हणजे पंजाब धेंचा 1 इट्स अ बोल्ड सीड व्हेरायटी हॅव्हिंग क्विक ग्रोथ. It has comparatively more nodules with average grain yield is 3 ते 4 क्विंटल पर एकर. It takes about 120 days to mature. जी पंजाब धेंचा व्हेरायटी आहे किंवा CSDS 135 किंवा CDS 123, या सगळ्या व्हेरायट्या पंजाब आणि हरियाणामध्ये ग्रो केल्या जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये TSR1 ही नवीन डेव्हलप केलेली व्हेरायटी आहे BERC मध्ये. आता जनरली जर फास्ट ग्रोईंग आहे, बोल्ड सीड व्हेरायटी आहे. CSD tolerant to acidic, saline and water block condition in soils, ready for harvest in 140 days. ओके. तुम्ही जर सॉइलची यील्ड बघा 130 क्विंटल पर हेक्टर, 3 ते 4 क्विंटल, तर ग्रेन यील्ड आणि आपल्या ग्रीन मॅरिंग यील्ड म्हणजे फरक होऊ शकतो. CSD 123 इट गिव्ह हाय लेवल ऑफ टॉलरन्स ऑफ सॉडिक अँड सलाइन अँड वॉटर लॉक कंडिशन्स. जे CSD व्हेरायटी आहे त्या टॉलरंट आहे सोडिक अँड सलाइन सॉइलला आणि वॉटर लॉक कंडिशनला. पण जे पंजाब धेंचा व्हेरायटी आहे ती सलाइन सॉइलला, सोडिक सॉइलला आणि वॉटर लॉक कंडिशनला ससेप्टेबल आहे, त्याच्यामुळे ते ग्रो करू शकत नाही. आणि जवळपास त्यांचं मॅच्युरिटी बघाल तर यील्डचं त्यांचं 120 ते 150 दिवस, 150 फॉर पंजाब, CSD 140 दिवस, CSD 120 डेज हे यांची मॅच्युरिटी ऍट हार्वेस्टिंग टाइम आहे. ओके. पण जे TSR1 आहे, ओके, डेव्हलप बाय BARC म्हणजे बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई. जे बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई त्याने डेव्हलप केलेली व्हेरायटी आहे TSR. ही एक फोटो इन्सेन्सिटिव्ह व्हेरायटी आहे, फोटो पिरियडला इन्सेन्सिटिव्ह आहे, कधी पण आपण ते ग्रो करू शकतो इन एनी सीझन. इट इज लेट फ्लॉवरिंग म्युटंट व्हेरायटी. ओके. फ्लॉवरिंग उशिरा असल्यामुळे आपण ग्रीन मॅरिंगला चांगलं ग्रो करू शकतो. टॉलरंट टू सॅलिनिटी वॉटर लॉगिंग, ही सुद्धा सॅलिनिटीला टॉलरंट आहे, वॉटर लॉगिंग सुद्धा टॉलरंट आहे. सो या तुम्ही व्हेरायटी लक्षात ठेवा. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर मध्ये विचारू शकतो तुमच्या एंड थेरीला की TSR व्हेरायटी इज डेव्हलप बाय BARC or late maturing variety or put institute variety developed by which organization? It is BARC, Bhabha Atomic Research Center, Mumbai. Okay. then fertilizer management सेम आहे. जो FI आपण दोन्ही सनेपला देतो किंवा धांच्या देतो 5 टन पर हेक्टर आपण दरवर्षी प्रोव्हाइड करायला पाहिजे. पण fertilizer डोस बघा, ऍप्लिकेशन ऑफ 25, 50 and 16 NPK per kg per हेक्टर. ओके. जो NPK डोज आहे क्रॉपचा, त्यांच्या क्रॉपचा हा 25, 50, 60 आहे. ऍज कम्पेअर तुम्ही जर हे बघितलं सनेमचा 0, 50, 25 भरपूर फरक आहे. कारण जो धेंचा क्रॉप आहे हा आहे न्यूट्रल, पण ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन कमी असतो. ओके. त्याच्यामुळे नायट्रोजनचा डोस आपण याच्यामध्ये दिलेला आहे.
Then water management. There is no need रेनफॉल प्रॉपरली पडत आहे, आठवड्याला पडत आहे किंवा 2-3 दिवसाआड प्रॉपरली पाणी पडत आहे, त्याच्या वेळेस त्याला इरिगेशन द्यायची काही गरज नाही. पण एखादा ड्राय स्पेल गेला किंवा 15 ते 20 दिवस पर्यंत गॅप पडली पाण्याची किंवा महिन्यावर पाऊस नाही आला, अशा वेळेस 5 ते 6 इरिगेशन आपण त्याला देऊ शकतो, जेणेकरून आपला क्रॉप वाचला पाहिजे, जेणेकरून ग्रीन मॅनोरिंग किंवा ग्रीन यील्ड साठी सुद्धा त्याचं यील्ड चांगलं भेटलं पाहिजे. आपण 5 ते 6 इरिगेशन इन ड्युरिंग ड्राय स्पेल, जेव्हा ड्रॉट कंडिशन असेल किंवा महिन्यावर पाऊस नाही आला किंवा पावसाने ब्रेक दिला, अशा वेळेस आपण 5 ते 6 इरिगेशन त्याला देऊ शकतो. वीड मॅनेजमेंट और इंटरकल्चरिंग, जे प्री इमर्जन्सी हर्बिसाइड आहे, पेंडिमिथिलिन असो किंवा क्लोकोडालिन, हे आपण त्याच्यामध्ये युज करू शकतो. जनरली धेनचा क्रॉप असतो का सनेम क्रॉप असतो, हे दोन्ही स्मॉदरिंग क्रॉप आहे, त्याच्यामुळेच आपण त्याला ग्रीन मॅनिंग साठी युज करू शकतो. याच्यामध्ये काय, यांची जे वीड ग्रोथ आहे ते सप्रेस करतात, यांची वाढ चांगली होते, फास्ट ग्रोईंग आहेत. ओके, त्याच्यासाठी एक विडिंग सफिशियंट आहे. 30 ते 35 दिवसापर्यंत आपण एक विडिंग करू शकतो. सो वीड मॅनेजमेंट मस्ट बी only at 30 to 35 days after sowing. It will reduce weed competition. Before that, they are always smaller crop. So weeding is essentially. As compared to तुम्ही बाकी जर क्रॉप बघितले, त्याच्या बाकी क्रॉप मध्ये आपण 2 ते 3 वेडिंग करतो. प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड आपण युज करतो, पण याच्यामध्ये प्री इमर्जन्सची पण गरज जास्त पडत नाही, कारण हा एक स्मॉलरिंग क्रॉप आहे, जे वीडची ग्रोथ आहे आपोआप सप्रेस करतो. याची ब्रांचिंग हॅबिट जास्त आहे, याला ब्रांच जास्त असतात, याला न्यूट्रनची डिमांड कमी असते, या कमी पाण्यामध्ये येतो, आणि याची ग्रोईंग हॅबिट फास्ट असल्यामुळे ती ऑटोमॅटिकली वीड ग्रोथ सप्रेस करते. त्याच्यामुळे वन विडिंग at 30-35 days after sowing is essential, or it may be sufficient for weed control. Okay, then harvesting. Harvesting is as like same as सनेम. फॉर ग्रीन मॅनिंग पर्पज आपण 60 ते 65 दिवसामध्ये 65-60 दिवसामध्ये आपण सनेम मध्ये करतो, याच्यामध्ये 40 ते 60 दिवसामध्ये आपण करतो. ओके, फॉर ग्रीन मॅनिंग पर्पज बरीड द क्रॉप इन सॉइल while crop is of 40 to 60 days old. For grain purpose, crop ready to harvest of for mid October to early November, depending upon the sowing period. जो 140 days after sowing जर आपण ग्रेन पर्पज साठी झालो, म्हणजे जे ग्रेन पर्पज आहे त्यासाठी आपण मिड ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत हार्वेस्टिंग करतो. अँड फॉर ग्रीन मॅनिंग पर्पज 40 to 60 days आफ्टर सोईंग, म्हणजे जेव्हा क्रॉप आपला 40 दिवसापर्यंत असतो तेव्हा आपण ग्रीन मॅनिंग करतो बिफोर फ्लॉवरिंग. ओके, फ्लॉवरिंग याच्या आधी प्रत्येक ग्रीन मॅनिंग क्रॉप आपण बरीड करतो सॉइल मध्ये, त्याला इन्कॉर्पोरेशन करणं जरुरी आहे बिफोर फ्लॉवरिंग. क्रॉप्स रेडी फॉर इन्कॉर्पोरेशन इन 40 to 50 days. ओके, 40 ते 45 किंवा 60 दिवसापर्यंत आपण क्रॉप हा जमिनीमध्ये गाडला गेला पाहिजे. फॉर ग्रीन मॅनिंग पर्पज हार्वेस्टिंग इज डन बिफोर फ्लॉवरिंग, सम ऍड लाईक एज सनेम क्रॉप बाय युझिंग फ्लो और डिस्क हॅरो फॉर इन्कॉर्पोरेशन सॉइल. जे डिस्क फ्लो आहे किंवा हॅरो आहे किंवा रोटावेटर सुद्धा आपण युज करू शकतो त्या इन्कॉर्पोरेशन करायला. ऍट अ टाइम ऑफ इन्कॉर्पोरेशन सॉइल हॅव्हिंग सफिशियंट मॉइश्चर फॉर फर्मेंटेशन. आपण जेव्हा आपण सॉइलला आपण बरीड करतो, सॉइल मध्ये इन्कॉर्पोरेशन करतो ग्रीन मॅनिंग क्रॉप, सॉइल मध्ये सफिशियंट मॉइश्चर इज इसेन्शियल ड्यू टू फर्मेंटेशन किंवा डिकम्पोजिशन त्याचं लवकर होईल त्या क्रॉपचं, जेणेकरून ते सॉइल मध्ये लवकर डिकम्पोज होईल, त्यांचे न्यूट्रिएंट्स किंवा ऑर्गॅनिक मॅटर सॉइलला ऍड होईल. त्याच्यामुळे सॉइल मॉइश्चर मस्ट बी सफिशियंट ऍट अ टाइम ऑफ हार्वेस्टिंग ऑफ ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप अँड द टाइम ऑफ इन्कॉर्पोरेशन ऑफ बरीड इन द क्रॉप. If crop delay incorporation after 45 days, then the stem become hard. Okay, it will take more time for defermentation. जे आपण जर डिले केला क्रॉपला इन्कॉर्पोरेशन करायला किंवा सॉइल मध्ये बरीड करायला, जी स्टेम आहे सॉइल झाडाची स्टेम हार्ड होईल आणि त्याला टाइम जास्त. जर आपण जी उशिरा त्याला इन्कॉर्पोरेशन केलं किंवा उशिरा जर आपण सॉइल मध्ये बरीड केलं, अशा वेळेस काय होईल की त्याला वेळ लागेल त्याला अजून डिकम्पोज व्हायला किंवा फर्मेंटेशन व्हायला सॉइल मध्ये, जेणेकरून ऑर्गॅनिक मॅटर असेल, न्यूट्रिएंट असेल, ते आपोआप सॉइल मध्ये व्हायला डिकम्पोज व्हायला वेळ लागेल. त्याच्यामुळे डिले करायची नाहीये सोईंग करताना. 45 दिवसापर्यंत किंवा 45 दिवसानंतर 60 दिवसापर्यंत जनरली त्याचं आपण हार्वेस्टिंग करतो. ओके, सॉइल इन्कॉर्पोरेशन ऑफ धेनच्या तुम्ही बघू शकता, जसं तुम्ही सनेमचं आपण इन्कॉर्पोरेशन केलं सॉइल, तसंच धेनचं आपण करू शकतो. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे, फ्लो आहे, डिस्क फ्लो आहे, हॅरो आहे, किंवा even rotavator can be used for incorporation of dhencha or sanem in the soil. जेणेकरून काय पण प्रॉपर टाइम म्हणजे बिफोर हार्वेस्टिंग किंवा बिफोर फ्लॉवरिंग ऍट अ टाइम ऑफ 40 to 60 days, या ज्या डेज आहे डेज ऑफ सोईंग, त्या रेंज मध्ये आपण इन्कॉर्पोरेशन केलं इज बेनिफिशियल फॉर नेक्स्ट ग्रोइंग क्रॉप. पण याचा एक ड्रॉबॅक असा आहे की दोन्ही क्रॉपचा,
की आपली फील्ड वाया चालली तेवढी, एक सीझन वाया चालला ग्रीन मॅरिंग करायला, म्हणजे खरीप सीझन पूर्ण वाया चालला आपला. हा एक ड्रॉबॅक आहे मेनली. ओके, पण त्याचा फायदा कसा आहे की ऑर्गॅनिक मॅटर वाढतं, न्यूट्रिएंट फर्टिलिटी वाढते, सॉइलची हेल्थ वाढतं, सॉइल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉइलची वाढतं, जे सलाईन कंडिशन आहे सॉइलची किंवा सोडिक सॉइल आहे ती कमी करते आपल्याला. ओके, रेक्लिमेशन ऑफ सलाईन ऍसिडिक सॉइल, हे मेनली प्रॉपर यूज ऑफ ग्रीन मॅरिंगचे. ओके, तुम्हाला शॉर्टमध्ये जर विचार ग्रीन मॅरिंग मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहिता आलं पाहिजे. कोणते क्रॉप आहेत, त्यासाठी आपण ग्रो करतो आणि त्याचा उपयोग काय ग्रीन मॅरिंगचे, आणि त्याचा ड्रॉबॅक सुद्धा, म्हणजे ड्रॉबॅक काय आहे की एक सीझन वाया चालला, ठीक आहे, आपल्या समजा इल भेटली असती, कोणता दुसरा क्रॉप जर ग्रो केला असता तर इल भेटली असती, पण सॉइलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करायला, आपण सॉइल मेंटेन करायला आपण ग्रीन मॅरिंग घेतो. त्याचं ड्रॉबॅक आणि तुम्हाला जे मेरिट्स आहे तुम्ही पण लिहिता आलं पाहिजे एक्झाम मध्ये. ओके, याची इल्ड बघूया. 10 ते 12 क्विंटल जे सीड इल्ड आहे, 10 ते 12 क्विंटल आपल्याला सीड इल्ड म्हणजे ग्रीन इल्ड आहे. पण जर मी सनेमची बघायला 8 ते 10 क्विंटल ते सनेमची आहे. ग्रीन मॅरिंग 10 ते 20 टन आणि सनेमची आहे 13 ते 15 क्विंटल. ओके, सीड इल्ड 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर आणि ग्रीन मॅरिंग आहे 10 ते 20 टन पर हेक्टर. एकच पेस्ट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आपल्या लेनच्या क्रॉप मध्ये, जो टोबॅको कॅटरपिलर आहे, त्याचं सायंटिफिक नेम आहे सुब्रोप्टेरा लिचुरा. लार्वा फीड ऑन द लिव्स अँड डॅमेज द क्रॉप. जे लिव्स आहेत त्याच्यामध्ये लार्वा फीड करतो, लीफ फीडिंग कॅटरपिलर आहे. ओके, आणि तो डॅमेज करतो क्रॉपला. इन्फेस्टेशन इज ऑब्झर्व, देन स्प्रे द क्रॉप विथ नेव्हॅलुरॉन, हा एक इन्सेक्टिसाइड आहे नेव्हॅलुरॉन, ऍट द रेट ऑफ 10 EC, ऍट द रेट ऑफ 150 ml पर 100 लिटर्स ऑफ वॉटर पर एकर. पर एकरला आपण 150 ml पर 100 लिटर्स ऑफ वॉटर आपण स्प्रे करू शकतो लिटोरा कॅटरपिलर साठी. ओके, किंवा ESL हे आहेत आपलं NPAV, न्यूक्लियर पायरायडर्स व्हायरस, किंवा फेरोमेन ट्रॅप्स कॅन बी यूज ऑल्सो फॉर टोबॅको कॅटरपिलर. ओके, आता मग आपण फॉरेस्ट क्रॉप म्हणजे फॉडर क्रॉप्स आहेत, शॉर्ट नोट्स आपण विचारू शकतात. जे मेज आहेत, सोरगम, बाजरा किंवा कावपी, या तुम्ही ग्रेन पर्पज साठी तुम्हाला बागा सरांनी शिकवलेलं आहे ऑलरेडी थेरीमध्ये स्टार्टिंगला सिरियल क्रॉप मध्ये, पण तेच आपण फॉडर क्रॉप मध्ये युज करू शकतो. पण बिफोर फ्लॉवरिंग किंवा ऍट द टाइम ऑफ फ्लॉवरिंग फॉडर मध्ये युज करू. सो मे बी इन शॉर्ट नोट्स or any give short notes or any question such as give a production technology for fodder maize or fodder jawar, they can be asked in your examination, theory examination. So some short notes or problems or characters should be written in the examination for getting good marks in examination. Okay, so problems in fodder crop production is are lack of information about fodder crop. जी आपले फार्मर्स आहेत किंवा जे दुधाळू जे डेअरी फार्मर्स आहेत त्यांच्याकडे गाई म्हशी अवेलेबल आहेत, त्यांच्याकडे फॉडर क्रॉप असतात जनरली, पण त्यांची इन्फॉर्मेशन त्यांना नसते. ते कोणते क्रॉप ग्रो करतात किंवा त्यांचं सीड जे प्रॉपर मॅनेजमेंट करत नाही, त्याच्यामुळं त्यांचं फॉडरची ईल्ड सुद्धा कमी भेटते आणि ते तुम्ही जर कंपॅरिझन कराल त्यांना त्यांच्या दुधाळू जे डेअरी फार्म अॅनिमल्स आहेत त्यांचं ईल्ड सुद्धा कमी असतं. ओके, सो लॅक ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट फॉडर क्रॉप, लॅक ऑफ फॉडर प्रोडक्शन टेक्निक्स बोथ इन इरिगेशन एज वेल इरिगेटेड कंडिशन, लेस रिसर्च अँड एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज, लेस अवेलेबिलिटी ऑफ सीड अँड प्लांटिंग मटेरियल, लॅक ऑफ ग्रासलँड अँड मॅनेजमेंट. ओके, ज्या लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे आपल्या फार्मरला, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी इरिगेशन कंडिशनला वेगळी, रेनपेंट कंडिशनला कोणती पण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी वापरावी, त्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. रिसर्च आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा कमी आहेत आपल्या विद्यापीठाच्या, किंवा लेस अवेलेबिलिटी ऑफ सीड अँड प्लांटिंग मटेरियल्स, ज्या सीड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल, त्याच्यामुळं हे काही प्रॉब्लेम सारखे ड्रॉबॅक्स आहेत आपल्या फॉडर टेक्नॉलॉजीच्या. ओके, आणि जे ग्रासलँड मॅनेजमेंट सुद्धा आहे ते लॅक करतं आपल्या रिजनला, कारण जनरली आपण जर बघितलं आपण आपल्या रिजन मध्ये ऊस जास्त, ऊस किंवा भात जे आपण कोकण एरियामध्ये गेलं त्या ठिकाणी ग्रास जास्त ग्रो करत नाही, फॉडर जास्त ग्रो करत नाही. सो या काही प्रॉब्लेम्स आहेत. आणि काय गुड कॅरेक्टर्स फॉर फॉटोग्राफ, इट शुड बी इझिली डायजेस्टेबल प्लस रिच रिसोर्सेस, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. याच्यामध्ये जर तुम्ही एखादी फॉडर क्रॉपचं कॅरेक्टरिस्टिक बघ, त्याच्यामध्ये प्रोटीन असल्या पाहिजे, कार्बोहायड्रेट्स पाहिजे, किंवा क्रूड फायबर, क्रूड प्रोटीन, डायजेस्टेबल कार्बोहायड्रेट्स, इथाइल एक्स्ट्रॅक्ट किंवा नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट, या सुद्धा महत्वाच्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आहेत, क्वालिटी पॅरामीटर्स आहेत फॉडरच्या, या सुद्धा गुड कॅरेक्टर असले पाहिजे. इट शुड हॅव हाय इल्डिंग ॲबिलिटी, याची इल्ड जास्त असली पाहिजे, म्हणजे फॉडर म्हणजे ग्रोथ जास्त असली पाहिजे. इज रेडी फॉर हार्वेस्ट क्विकली, म्हणजे अशी 2-3 कटिंग म्हणजे हार्वेस्ट क्विकली झालं पाहिजे, याची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. इट शुड हॅव मॅक्झिमम कटिंग, म्हणजे मॅक्झिमम कटिंग म्हणजे आता तुम्ही ज्वार किंवा सोरगम बघितलं, आपण एक कटिंग केलं परत तो 4-5 महिन्यांपर्यंत क्रॉप कटिंग झाला पाहिजे, जेणेकरून फॉडर हा कंटिन्युअसली वर्षभर त्या अॅनिमलला तो अवेलेबल असला पाहिजे. ओके,
देन फॉडर ज्वार बघा, ही फॉडर ज्वार ही सेम प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे ऍज कम्पेअर टू ग्रेन ज्वार, फक्त त्याचा सीड रेट, सोईंग टाइम, याचा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि आरडीएफ या सगळ्या गोष्टी हार्वेस्टिंग फक्त एवढं बदललेलं आहे. ओके, किंवा नोट दिली आहे ऑल अदर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस सेम लाईक ग्रेन ज्वार गिवन अबोव देअर आर सम चेंजेस गिवन बिलो. ओके, ठीक आहे. ज्या आपल्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे ग्रेन ज्वारची हे सेम आहे. सोय कशी करायची, ब्रॉडकास्टिंग किंवा सीडलिंग करताना किंवा प्लांट टू प्लांट स्पेसिंग किती मेंटेन पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रेन ज्वार मध्ये शिकलेल्या, तुम्हाला बागासाने शिकवलाय. फक्त काय चेंजेस आहे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. तुम्ही ज्वार बाजारात सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत कशा दिसतात वगैरे, ठीक आहे. सीड अँड सोईंग मध्ये बघाल तर जे सोईंग टाइम आहे जून जुलै मध्ये आपण सोईंग करतो. मे बी सीड ड्रिलिंग किंवा ब्रॉडकास्टिंग मध्ये सुद्धा आपण 30 सेंटीमीटर स्पेसिंग सुद्धा ठेवून आपण ड्रिलिंग करू शकतो फॉडर ज्वारसाठी. सीड रेट इज 40 ते 50 kg पर हेक्टर. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर FYM आणि 80-30-20 हा NPK डोज आहे ज्वारचा, फॉडर ज्वारचा. पण तुम्ही ग्रेन ज्वारचा बघितला तर 100-50-50 हा ज्वारचा आहे, म्हणजे स्लाइटली चेंजेस आहे याच्यामध्ये. ओके, सीड रेट, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि हार्वेस्टिंग कधी करायची आणि किती इल्ड भेटतं आणि वेगळ्या व्हेरायटीज, याच फक्त फरक आहे ग्रेन ज्वार आणि फॉडर ज्वार मध्ये. ओके, हार्वेस्ट आपण कधी करतो, जेव्हा 50% फ्लावरिंग असते किंवा बिफोर फ्लावरिंग आपण कट करतो फॉडर ज्वार आणि फीड टू डायरेक्ट अॅनिमल. ओके, पण ज्वारची फिडिंग आपण 30 ते 40 दिवसामध्ये आपण करत नाही, कारण एक HCN, ओके, हायड्रोजन सायनाइड हा एक प्रॉडक्ट आहे, किंवा यालाच आपण अल्कोलाइड म्हणतो, किंवा धुरीन हा एक नावाचा अल्कोलाइड आपण ज्वारमध्ये बघतो. जे अर्ली ज्वार आहे 30 ते 50 दिवसापर्यंत, याच्यामध्ये हा सिक्रेट होतो. जेणेकरून जर आपण 30 ते 50 दिवसापर्यंत ज्वार आपण खायला दिला आपल्या अॅनिमलला, तर अॅनिमल मरू शकतो किंवा अॅनिमलला वेगवेगळे आजार होऊ शकतात. अँझायटी म्हणून तो HCN आहे, हायड्रोजन सायनाइड, किंवा त्याला धुरीन म्हणतो, हा एक अल्कोलाइड आहे जो अर्ली ज्वारमध्ये प्रॉडक्ट होतो. म्हणून 50% फ्लावरिंग असतानाच आपण ते कट करतो ज्वार क्रॉप आणि आपला अॅनिमलला खायला देतो. बिफोर फ्लावरिंग किंवा 30 ते 50 दिवसापर्यंत क्रॉप आपण खायला देऊ शकत नाही. ओके, देन ग्रीन फॉडर इल्ड, ते 400 ते 450 क्विंटल पर हेक्टर एवढी ग्रीन फॉडर असतात. त्याच्या वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत. चारी, ऊसाचारी, MPKV चारी, किंवा वेगळं चारी हे एक नाव आहे स्पेशली फॉर ज्वार, इज बेस्ट सुटेड फॉर फॉडर ज्वार. देन M31 फुले अमृता, रुचिरा, या सगळ्या व्हेरायटी आहेत ज्वारच्या. ओके, फॉडर ज्वारच्या. पण बाकी तुम्ही बघाल ज्या ग्रीन ज्वारच्या वेगळ्या व्हेरायटी आहेत आणि याच्या ज्वारच्या वेगळ्या आहेत, त्यांची हाय यील्डिंग कॅपॅसिटी आहे फॉर ग्रीन फॉडर डेव्हलपमेंट. ओके, ऍज कम्पेअर टू ग्रेन. याच्यामध्ये ग्रेन फॉर्मेशन सहसा होत नाहीये फॉडर ज्वारमध्ये, इज ओनली ग्रोन फॉर ओनली फॉडर पर्पज. ओके, देन फॉडर मेज. All cultivation practices as like as grain maize. You all already studied or already teach by you in a grain maize in a cereal crop production. Okay, सीड अँड सोईंग याची सुद्धा जून जुलै मध्ये सोईंग करतात. सगळ्या फॉडर क्रॉप्स आहेत आपले, मेज असो, ज्वार असो, बाजरा असो, सगळ्यांची सोईंग टाइम आहे जून जुलै. सोईंग मेथड ड्रिलिंग. ओके, मगाशी बघाल याच्यामध्ये 30 सेंटीमीटर आहे, 30 सेंटीमीटर ड्रिलिंग मध्ये रो टू रो स्पेसिंग आहे ड्रिलिंग मधली ती 30 सेंटीमीटर आहे. ओके, पण ट्रान्सप्लांटिंग म्हणतो आपण काय, ब्रॉडकास्टिंग सुद्धा करू शकतो त्याच्यामध्ये. सीटेड इज 75 kg पर हेक्टर, याच्यामध्ये सीटेड आहे 40 ते 50, मेजचा आहे 75 kg पर हेक्टर. न्यूट्री मॅनेजमेंट 10 ते 12 टन पर हेक्टर FYM जनरली सगळ्या क्रॉपमध्ये टाकलेलं आहे. आणि आरडीएफ आहे 160-40-40 NPK. पण तुम्ही ग्रेन मेजचा बघितलं 120-60-40 असा NPK डोज आहे ग्रेन मेजचा, पण फॉडरचा कमी आहे 60-40-40, कारण आपण ग्रेन पर्पजसाठी ग्रो करत नाही. याला आपण अर्ली हार्वेस्टिंग करतो, जे 50% फ्लावरिंगला स्टेजला आल्यानंतर आपण मेज लगेच हार्वेस्टिंग करायला देतो. याला सुद्धा आपण ग्रेन पर्पजसाठी उपयोग करू शकत नाही. जे ग्रीन फॉडर यील्ड आहे 500 ते 600 क्विंटल पर हेक्टर ही जॉब जास्त आहे ग्रीन फॉडरची व्हेरायटी. आणि व्हेरायटीज बघाल, आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, गंगा सफेद, गंगा 5, या सगळ्या व्हेरायटी आपण मेजसाठी उपयोग करतो. आफ्रिकन टॉल, गंगा सफेद, गंगा या बावळा म्हणजे आपलं कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्या रिसर्च स्टेशन आहे मेजचं त्या ठिकाणी तिथल्या सगळ्या व्हेरायटीज आहेत. ओके, आफ्रिकन टॉल वगैरे या फॉडर मेजच्या, यांची हाईट खूप वाढतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होते बिफोर फ्लावरिंग, आफ्टर फ्लावरिंग, जेणेकरून. आणि फॉडर मेज जे आपल्या म्हशी गाय ढोरी आहे, easily palatable, nutritious, having more crude fiber and crude protein. Maize is very suitable for fodder purpose as compared to jawar for fodder purpose in animals. Then bajra, सेम आहे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस as like as ग्रेन बाजरा. सीड सोईंग जून जुलै मध्ये आपण सोईंग करतो, ड्रिलिंग मेथडनी सोईंग करतो, 30 सेंटीमीटरची स्पेसिंग आहे. सीडेड 10 kg आहे बघा,
50 ते 60 फॉर जवार, 75 kg फॉर मेज आणि 10 kg फॉर बाजरा. ओके, ओनली फॉर फॉडर पर्पज. FYM 10 ते 12 टन त्याच्यामध्ये लागतो. RDF सुद्धा हा वेगळा आहे. 60-30 NPK हा आपला RDF आहे. म्हणजे बेसल डोस सगळं आपण देतो याला एका वेळेस देतो. 60-30 NPK पर हेक्टर. हार्वेस्टिंग इज ऍट 50% फ्लावरिंग स्टेज. ओके, सगळ्यांची 50% फ्लावरिंग असतानाच आपण त्याला कापून आपण फॉडरसाठी युज करतो. ग्रीन फॉडरची यील्ड आहे 500 ते 60 kg पर हेक्टर. ओके, ग्रीन फॉडर यील्ड आहे 500-700 क्विंटल पर हेक्टर तेवढी होतं. म्हणजे जे आपण झाडाला कापतो त्याच्या फांद्या किंवा जे लीफ असतील किंवा त्याचं स्ट्रॉ असेल जो भेटणारा ग्रीन फॉडरची यील्ड आहे 500 ते 600 क्विंटल पर हेक्टर. व्हेरायटीज बघा, राजको बाजरा, जायंट बाजरा, BF बाजरा, या स्पेशल व्हेरायटीज बाजराच्या आपण जनरली ग्रो करतो फॉर फॉडर पर्पज. देन लास्ट आहे फॉडर काउपी. Cowpea is can also used for green manure purpose, grain fodder purpose. It is a smaller crop. It can reduce the weed of intercropping in आणि पण जर फॉडर जर काउपी जर बघितली याला सेपरेटली ग्रो करतो आपण. ओके, याची सुद्धा सीड ड्रिलिंग स्पेसिंग आहे 30 सेंटीमीटर. टायमिंग आहे जून जुलैचा सोईंगचा. न्यूट्रिय मॅनेजमेंट करताना बघाल तर सीड रेट आहे 40 ते 60 kg पर हेक्टर. न्यूट्रिय मॅनेजमेंट बघाल FYM 10 क्विंटल पर हेक्टर. RDF आहे 20-40-20 NPK. आणि हार्वेस्टिंग आहे 50. आपण जेव्हा 50% फ्लावरिंग असते किंवा ग्रीन क्रॉप्स आपण फीड टू अॅनिमल म्हणजे जे ग्रीन फॉडर असतं ते आपण अॅनिमलला खाऊ घालू शकतो. देन ग्रीन फॉडर यील्ड इज 300-350 क्विंटल पर हेक्टर. व्हेरायटीज आर रशियन जायंट, श्वेता, IGFIR 475. IGFIR एक इन्स्टिट्यूट आहे रांची मधली जे फॉडर रिसर्च करते. इंटिग्रेटेड ग्रासलँड फॉडर रिसर्च इन्स्टिट्यूट झाशी 457 ही त्याची व्हेरायटी आहे. ओके, अशा प्रकारे आपला हा लेक्चर झालेला आहे. लेक्चरचं नाव ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप्स अँड फॉडर क्रॉप्स. तुम्ही जर कम्पॅरेटिव्ह स्टडी कराल, ओके, याचं सुद्धा आता फॉडर बघू. जॉर्ज बघाल, तुम्हाला महत्वाचं काय त्याचं सोईंग टाइम, सीड ड्रिलिंग आणि त्याचं स्पेसिंग किती आहे 30 सेंटीमीटर, सीड रेट किती महत्वाचा आहे, न्यूट्रिय मॅनेजमेंट कशी करतो, त्याचा RDF आणि FYM, हार्वेस्टिंग कधी करतो 50% फ्लावरिंगला करतो, आणि ग्रेन यील्ड आणि त्याच्या व्हेरायट्या. या स्पेसिफिक पॉइंट आहेत जे तुम्हाला ग्रेन पासून मोजलेले करतात. आणि जवळपास सारखं आहे, ज्वार असेल, बाजरा असेल, मेज असेल किंवा काउपी, सगळ्यांचं स्पेसिंग सारखं आहे, रोज सारखा आहे. काय सोईंग टाइम सारखा आहे, फक्त काय चेंज झालंय व्हेरायटी, त्यांचं यील्ड आणि सीड रेट आणि न्यूट्रिय मॅनेजमेंट. याच फक्त तुम्ही कम्प्युटर 3-4 गोष्टी फक्त सेपरेट वेगवेगळ्या आहेत. तुम्ही कम्प्युटर स्टडी करता इझिली तुम्हाला लक्षात येईल. ओके, आज आणि जर तुम्ही बघितलं धेंचा आणि सनेम या सुद्धा 2 ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप आहेत, इझिली लक्षात राहतं. इझिली तुम्ही कम्पॅरेबल तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी कराल, FYM सीड सारखं आहे, टेम्परेचर सारखं आहे, हार्वेस्टिंग मेथड सारखी आहे, हाईट सारखी आहे, जवळपास त्यांची फॅमिली सारखी आहे. म्हणून जे ग्रीन मॅन्युअरिंग पर्पज आहे त्याचं कम्प्युटर स्टडी कराल तुम्हाला इझिली जाईल. ओके, कोणाला काय अडचण विचारा, आपलं लेक्चर झालेलं आहे. कोणाला काय अडचण असेल, काही समज नसेल या क्रॉप मधले तुम्ही विचारू शकता. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये किंवा चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता, किंवा तुमच्या काही डाऊट्स किंवा काही क्वेरीज तुम्ही विचारू शकता बिंदासली. ओके, सो ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप्स आणि फॉरेस्ट क्रॉप हा संपलेला आहे याच्यामध्ये. कोणाला क्वेरीज आहेत का? नसतील तर तुम्हाला तुमची व्हिडिओ सुरू करा, आता लगेच व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओ मी स्लाइड स्टॉप करत आहोत. 92 आर प्रेझेंट, 8 जण नाहीत आज. ओके, कोणाला काय अडचण आहे का? ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप ज्या खरीप मध्ये आपण 2 क्रॉप ग्रो करतो, धेंचा आणि सनेम, दोन्ही लेगोमेस फॅमिली मधले क्रॉप आहेत. जनरली यांचा सीड रेट सारखा आहे, यांची हाईट सारखी आहे, ग्रोथ हॅबिट सारखी आहे. 40 ते 60 दिवसामध्ये आपण त्यांना सॉइल मध्ये इन्कॉर्पोरेट करतो. त्यांची यील्ड पण जवळपास सारखी आहे, 133 kg पण नायट्रोजन ते फिक्स करतात. आणि जे फॉडर क्रॉप आहेत, जवार, मेज, सोरगम, ओके, हे सुद्धा जवळपास त्यांची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी सारखी आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, सीड रेट, न्यूट्रिय मॅनेजमेंट, त्यांची यील्ड आणि व्हेरायटीज, ह्याच खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, कोणाला काही अडचणी किंवा डाऊट आहेत का? आपल्याला एक लेक्चर झाले आता, नसतील तर विचारा, डाऊट काय असेल तर तुम्हाला. ओके, तुम्हाला लगेच आता 5-10 मिनिटांमध्ये लिंक